आजची ही संध्याकाळ अतिशय अप्रतिम जावी, अविस्मरणीय जावी यासाठी सोलापूर विधिज्ञ संघाचा हा एक अनोखा उपक्रम आदरणीय आझमी साहेबांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख यांनी जेव्हा सूत्र हातात घेतले तेव्हापासून यापूर्वी तर बार आणि बेंचचे रिलेशन अतिशय उत्तम होतेच, परंतु त्यानंतरच्या कालखंडात देखील आमच्या प्रत्येक हाकेला ओ देण्याचं काम, आम्ही ज्या ज्या मागण्या करू, आमच्या बारच्या ज्या ज्या व्यथा असतील त्या प्रत्येक गोष्टीला अतिशय चांगल्या पद्धतीने आकार देण्याचं काम आदरणीय आझमी साहेबांनी केलेलं आहे. खरोखर कॅप्टन चांगला असला की टीम चांगली असते, तसंच आहे अगदी आदरणीय आझमी साहेबांचं काम, त्यांची प्रशासकीय व्यवस्थापनाची छाप खूप उल्लेखनीय आहे. म्हणूनच आज आम्हा सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची हिंमत काम करताना येते. वकील, त्यानंतर न्यायालयीन कर्मचारी आणि न्यायिक अधिकारी हे तिघही ह्या न्याय व्यवस्थेचे अत्यंत महत्वाचे घटक मानले जातात. ह्या तिन्ही घटकामध्ये उत्तम समन्वय असेल तर आणि तरच अतिशय चांगलं न्यायदान होऊ शकतं, आतापर्यंतचा अनुभव. म्हणून एक सोलापूर विधिज्ञ संघाची एक विशेष परंपरा राहिली, त्या परंपरेचा आदर करीत बार आणि बेंचचे रिलेशन कायम चांगले राहावेत. त्यामुळेच केवळ आम्ही विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत हा एक उपक्रम आहे, त्याच अनुषंगानं बार आणि बेंच कोणत्या ना कोणत्या निमित्तानं एकत्र यावेत, त्यातून आपल्यामध्ये सुसंवाद व्हावा आणि चांगल्या पद्धतीचं न्यायदान सर्वसामान्यापर्यंत पोहोचलं जावं, ही एक गोष्ट यासाठी म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम नुकतीच दीपावली झालेली आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना, जरी दिवाळी होऊन गेली असली तरी देखील आपणा सर्वांना मनोभावे अगदी विधिज्ञ संघ सोलापूर यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व लाभोदान सुख समृद्धीचे नित्य, सर्व काळोखाची माया उरो प्रकाशाचे सत्य, अगदी त्या उक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक दिव्यत्वाचा साक्षात्कार व्हावा, हीच एक भावना. आपल्या सगळ्यांचे स्नेहसंबंध अधिक द्विगुणित व्हावे यासाठी आजची ही संध्याकाळ अतिशय उत्तमरित्या आपण एकमेकांबरोबर घालवायची आहे. अगदी एकच तासाचा आपण कार्यक्रम करतोय. आदरणीय आझमी साहेबांना तेवढ्याच हेतूसाठी काल आम्ही ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी साहेब अतिशय व्यस्त होते, सातत्यानं व्यस्त असणारे साहेब, त्यांना देखील आम्ही अशीच वेळ घातली. साहेब काही करून आमच्या वकिलांबरोबर, त्याचबरोबर सगळे न्यायिक अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांच्या समवेत एक संध्याकाळ घालवा म्हणून आजचा हा आग्रह केला आणि त्यांनी होकार दिला. आज अतिशय चांगला उपक्रम या निमित्तानं होतोय. आज आपण दिवाळाच्या फराबरोबरच एक सोलापुरातले अतिशय मान्यवर कवी यांनाही आपण ऐकणार आहोत. कवी हा खरं तर समाज प्रबोधनाचा एक महत्वाचा घटक मानला जातो. समाजातल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी ते टिपत असतात. समाजकारण असेल, राजकारण असेल, न्यायिक व्यवस्था असेल किंवा प्रशासन असेल, याच्यावरती अचूकतेनं सगळ्या गोष्टी मांडणी करत असतात, जेणेकरून प्रबल असा समाज, अतिशय चांगल्या पद्धतीनं सुशासित समाज तयार व्हावा, ही एक भावना कवीची देखील असते. तीच एक समाज व्यवस्थेचा भाग म्हणून आज आपल्या समोर अनेक मान्यवर कवी आलेले आहेत. त्या सगळ्या मान्यवर कवींचं मी मनोभावे या निमित्तानं स्वागत करतो. सर्वप्रथम ह्या कार्यक्रमाचे सगळे सूत्रधार म्हणून ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, आदरणीय माधव पवार हे आज आपल्या इथं आलेले आहेत. त्याचबरोबर मसपा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रुतिश्री वडकबाळ मॅडम, त्या डॉक्टर आहेत, त्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत करतो. त्यानंतर मान्यवर गोविंद काळे हे पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाले, तेही आपल्यामध्ये आलेले आहेत, त्यांना ऐकणार आहोत, त्यांचंही मनोभावे स्वागत करतो. त्यानंतर मारुती कटकधोंड हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवेत होते, हे सेवानिवृत्तीनंतर समाज प्रबोधनाचं मोठं काम करतायत, तेही इथं आलेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. त्यानंतर आदरणीय राजेंद्र भोसले जिल्हा परिषदेमध्ये सेवेत होते, सेवानिवृत्तीनंतरचा काळ ते काव्य असतील किंवा इतर सामाजिक कामं असतील याच्यामध्ये ते व्यथित असतात, व्यस्त असतात. त्यानंतर बदिउजमा बिराजदार आपल्या इथे व्यापारात मध्ये सगळ्यात प्रबळ असणारे एक व्यक्तिमत्व म्हणून आपण त्याला ऐकल्यानंतर आपल्यासमोर
त्यांना लक्षात येईल. कवीची खरं तर ओळख त्यांच्या काव्यातून होत असते, ते आता होईल आपल्याला. त्यानंतर राजेंद्र दास हे खास करून कुर्डवाडीचे आहेत, तेही इथं आपल्या इकडे आलेले आहेत. त्यानंतर डॉक्टर स्मिता पाटील मॅडम, मला वाटतं ते येतील आता. त्यानंतर देवेंद्र आवटी सर, हे आपल्या शेजारी सिव्हिल हॉस्पिटल आहे, तेथून सेवानिवृत्त झाले. मोठे काव्य संमेलन अनेक घेतले, अनेक त्यांना बक्षिसं मिळाले आहेत, अनेक त्यांनी करंडक वगैरे जिंकलेले आहेत. असा एक महाकवी म्हणून त्यांचा उल्लेख होतो. त्यानंतर प्रांजली मोहीकर ह्या उत्तम संचालन करणारे आहेत, प्राध्यापिका आहेत, त्याही इथं आल्या. जवळजवळ 8 ते 10 कवी आपण प्रत्येकाच्या 2-2 कविता ऐकणार आहोत. अतिशय चांगली मेजवानी या निमित्तानं होणार आहे. मी सगळ्यांचं आणि आमच्या न्यायिक अधिकारी त्याचबरोबर सर्व मान्यवर यांच्याकडून सर्वप्रथम मी स्वागत करतो. मी बारचे सन्माननीय बिलिंजे थोबडे सरांना विनंती करतो की बारच्या वतीने सर्वप्रथम आदरणीय आझमी साहेबांचं स्वागत करावं. सर यांचं त्यांनी स्वागत करावं. या स्वागतानंतर मी मिलिंद थोबडे सरांना विनंती करतो की त्यांनी मोजक्या भाषेमध्ये आपल्या भावना व्यक्त कराव्यात. त्यानंतर काव्य माहितीला आपल्याला ऐकायचं. सर्व उपस्थित न्यायाधीश, बारचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, सर्व सन्माननीय पदाधिकारी, DGP श्री राजपूत साहेब, कार्यक्रमाला खास उपस्थित, बारच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व कवी, उपस्थित बंधू आणि भगिनी, खरोखर एक आगळा वेगळा आणि चांगला कार्यक्रम बाळाच्या अध्यक्षांच्या नियोजनाप्रमाणे झालेला आहे. आता आपल्याला माहिती की आपण रोज वादी प्रतिवादी फिर्यादी आरोपी याच्यामध्येच आपला दिवस चाललेला असतो. या सगळ्यातून थोडासा बाहेर पडून एक वेगळ्या विषयामध्ये मनाला उल्हासित जर केलं तर त्याप्रमाणे उद्याचा दिवस आपल्याला एकमेकांवर काम करायला म्हणा किंवा आपल्या पक्षकाराला न्याय देण्यासाठी एक चांगली ऊर्जा, एक चांगली स्फूर्ती या अशा वेगळ्या कार्यक्रमातून मिळते. एक अतिशय औचित्य त्यांनी साधलेलं आहे दिवाळी सणाचा. बापूसाहेब म्हणले दिवाळी सण संपला, अजून संपला नाही. तुळशीच्या विवाहापर्यंत दिवाळी सण हा साजरा होत असतो आणि त्या अशा चांगल्या कार्यक्रमाला संध्याकाळच्या वेळी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. सगळ्यांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो, बापूसाहेबांचं कौतुक करतो आणि थांबतो. आदरणीय मार्गदर्शक आदरणीय आझमी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी शुभेच्छा द्याव्या. व्यासपीठवर बारचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट राजपूत, बारचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य श्री ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, इतर सन्माननीय बारचे सदस्य, त्याचे पदाधिकारी आणि माझे न्यायिक बंधू भगिनींनो, आता थोबडे साहेबांनी सांगितलं तुळशी विवाहापर्यंत दिवाळीचा सण असते. माझी तर मान्यता पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत दिवाळी असते आणि या सर्वांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा. आणि जसं थोबडे साहेबांनी सांगितलं, वादी प्रतिवादी आरोपी फिर्यादी हे जे आता आपण दिवसभर गुंतवत असतात आणि संध्याकाळी गेल्यानंतर ऑफिसमध्ये तेच असतात. आम्ही पण फाईल घेऊन जातात तेच वाचतात, सकाळी उठतात तेच वाचतात. आम्हाला झोप लागली तुम्ही हात लावला तर आम्ही उद्याच्या दाव्याचा निर्णय सांगतो. असा हे आता याच्यामध्ये हे एक वेगळा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे आपण जे
कविता इथे हास्य कवी आहे, व्यंग कवी आहे आणि जे आपल्या गायकवाड साहेबांनी सांगितलं की जे त्याच्यातून समाजाचं जे चित्र ते दाखवतात कवी लोक, ते आपण आता ते आपण आपल्याचा आनंद घेणार. आणि माझी मान्यता आहे जिथे जहा ना पोहोचे रवी वहा पोहोचे कवी. तर जे आहे तर त्यांची या एका वाक्यामध्ये ते त्यांचं आपण जे आहे कौतुक करू शकतात. आणि आपण या जे आहे त्यांनी जे उपक्रम केलेला आहे बारणी, त्याचा पूर्णपणे आस्वाद घ्यावा आणि जे आहे आपला जे पूर्ण माइंडला जे आहे नवीन एनर्जीसाठी, आणि आता नवीन वर्ष पुन्हा येणार आहे, तर त्याची आपण तयारी करू. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला बारनी बोलवलं, इथे माझा सन्मान केला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि सर्वांना पुन्हा दिवाळीची खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी समोरच्या बाजूला नसतं व्हायचं. मी आता यानंतर प्रत्येक कवींना या ठिकाणी प्राचारण करतो. मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे सूत्रधार महाकवी, ज्यांना आपण खूप ऐकणार आहात, ज्या आजही धारदार तेवढ्याच क्षमतेनं बोलणार आहे, ज्यांचं डायलिसिस 1200 वेळा झाले, असे जिल्हादिल कवी माधव पवार यांना मी आदरणीय मिलिंदजी थोपडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. यानंतर मसापाच्या अध्यक्षा आणि आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शक आदरणीय सतुश्री वडकबाळकर मॅडम डॉक्टर यांचं स्वागत आमच्या सहसचिवा अनिता रणसंगारे मॅडम यांनी करावं. आदरणीय ज्येष्ठ कवी गोविंदराव काळे यांना अतिशय आदराने मी यावरती मंचकावरती बोलवतो. त्यांचं स्वागत आमचे सचिव करण भोसले यांनी करावं अशी विनंती करतो. मारुती कटकधोंड यांचं स्वागत अविनाश काळे खजिनदार यांनी करायचं आहे. त्यांनी तापतडीने यायचं आणि त्यांचं स्वागत करायचंय. आदरणीय राजेंद्रजी भोसले जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेले सन्माननीय राजेंद्र भोसले सर यांनी वरती यायचं आहे. त्यांचं स्वागत आमचे सचिव. त्यानंतर अतिशय वेगळ्या ढंगाचे कवी म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं बदिउजमा बिराजदार साहेब यांचं स्वागत सन्माननीय अध्यक्ष बार असोसिएशनचे त्यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. यानंतर सन्माननीय कुर्डवाडी इथून आलेले खास करून आमचे डॉक्टर राजेंद्र दास यांचं स्वागत आमचे असीम बांगे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. असीम बांगे राजेंद्र दास सरांचं त्यांनी. यानंतर खास करून मोहोळून आलेल्या आमच्या सन्माननीय डॉक्टर स्मिता पाटील मॅडम, त्या डॉक्टर आहेत, त्याही खास करून आलेले आहेत. त्यांचंही स्वागत या निमित्तानं आमच्या रणसिंगारे मॅडम यांनी करावं अशी त्यांना. श्री दरगड यांना विनंती करणार आहे की त्यांनी आदरणीय देवेंद्रजी आवटी यांचं स्वागत करायचं आहे. कविवर्य देवेंद्र आवटी अत्यंत मेहनती कवी. आणि मोहिकर प्राध्यापिका त्यांना प्राचारण करतो आणि त्यांचं स्वागत आम्ही रणसिंगारे मॅडम यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. आता आपल्या सगळ्यांच्या मध्ये फारसा मी उभा न राहता सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, तमाम वकील बांधवांच्या वतीने हा जो कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहात त्याचा विशेष अभिमान आम्हाला वाटतो. कारण कोर्टात जायचं म्हणलं की आमच्यासारख्या लोकांना अजूनही भीती वाटते, परंतु आज कोर्टात येऊन सन्मानाने तर बसतोय हा भाग फार वेगळा आहे. त्यामुळं आणि रामशास्त्री प्रभूण यांचं नाव मला घ्यावंच लागेल, ज्यांनी पेशव्यांना देहांत प्रायश्चित घेण्याची शिक्षा दिली होती. असे न्यायाधीश त्या काळात होते. आताच्या काळात ते न्यायाधीश आहेत. न्यायासाठी धडपडणारे तुम्ही वकील आहात, तेव्हा तुमचं मनापासून कवींच्या वतीने स्वागत करतो आणि तुमचं आमंत्रण अगदी मनापासून आम्ही स्वीकारून आमच्या पद्धतीने, त्याला मनोरंजन म्हणत नाही आम्ही, कारण कविता करणं ही तपश्चर्या आहे. ज्याप्रमाणे तुमचं वकिलीची परीक्षा अत्यंत अवघड असते, ही एक तपश्चर्या आहे, तसंच कविता करणं ही देखील एक तपश्चर्या आहे. असं म्हणतात
बायकांच्या डिलिव्हरीच्या 8 पट यातना कवीला होता, तेव्हा कविता होती. आमचे सुरेश भट म्हणतात, आयुष्याची केली होळी तेव्हा सुचल्या 2 ओळी. आयुष्याची केली होळी तेव्हा सुचल्या 2 ओळी. इतका कवितेला त्रास होतो. त्यामुळं कवितेला टाइमपास समजणाऱ्या माणसाबद्दल मला वाईट वाटतं की टाइमपास नाहीये कविता. बरं सागर भारत हो, या कवितेने क्रांती केलेली आहे. कुसुमाग्रजांची कविता. आता सोलापुराची परंपरा मला सांगावीच लागेल. 1200 साल सिद्धेश्वर महाराज हे सोलापूरचे आद्य कवी. सिद्धेश्वर मंदिर आपलं ज्ञानेश्वरांच्या आधीच्या काळातले ते कवी आहेत. तिथून सोलापूरची कवी परंपरा सुरू होते. त्यानंतर कविराय रामजोशी हटातटाने पटा रंगवून जटा दरिशिका शिरी मठाची उठा ठेवका करी म्हणणारे कविराय रामजोशी याच मातीतले. सोलापूर बद्दल त्यांना अभिमान एवढा होता, ते म्हणतात ब्राह्मण असून ते लावण्या करायचे. पेशव्यांच्या दरबारात त्यांची लावणी पेशव्यांनी पेश केलेली आहे, असे हे महाकवी सोलापूरचे. पाय धरील कविराय दुजा असे कोण लावणी करी, पाय धरील कविराय दुजा असे कोण लावणी करी, माय कुणाची व्याली गगना खाली कविता सोलापुरी. इतका सोलापूरला ज्वलंत अभिमान असणारा हा महाकवी सोलापूरच्या मातीतला. त्यानंतर गोर गोर पान दस केवड्याच रान, फुलविते मेंदी माझा रंग गोरा पान, हे लावणी लिहिणारे कवी संजीव याच मातीत. त्यानंतर सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले विसरून गेले देहपान, किंवा लेकीची लावणी लिहिणारे डोळ्यात पाणी गळ्यात गाणी घेऊन आली या धरतीला सांभाळ लेकीच्या जातीला, लिहिणारे कवी राणा पवार याच मातीतले. त्यानंतर झपझप चाललेत नाजूक पाय सारखे नाजूक कविता लिहिणारे कवी दत्ता हलसगीकर याच मातीतले. त्यानंतर जगणे सुंदर आहे मरणे सुंदर आहे, जगण्या मरण्यामधले उरणे सुंदर आहे. हे उरणे म्हणजे कविता असते. कविता जातो देहाने कवी, पण त्याची कविता कायम उरते. मी नेहमीच म्हणतो की मित्रांचे बळकट खांदे नेतील मला उचलून, मग सोडून येतील तेथे कुणी येत नाही परतून. शेवटी एकटा आलो, एकटाच जायचंय, त्याचं काय कौतुक करायचं. परंतु हे उरणे सुंदर आहे लिहिणारे कवी सोलापूरच्या मातीतले. त्यानंतरची ही आमची पिढी आहे. साधारण 2 कविता घेऊयात, 2 कविता. दीर्घ कविता शक्यतो नको, कारण ही वेळ थोडी वेगळी आहे ना, म्हणून कविता पचेल रुचेल असं आपण म्हणूयात. एक आनंद देऊयात, आनंद घेऊयात, दोन्ही असतात. तुमचा रिस्पॉन्स चांगला मिळाला तर आम्हाला सुद्धा आनंद वाटतो, कारण शेवटी 2 दालनं असतात, प्रत्येक तक्रार नसते. अग्नीत घातलं म्हणून किंवा घणाचे घाव घातले म्हणून सोन्याची कधीच तक्रार नसते, तर त्याला गुंजीच्या मापानं मोजलं जातं, हीच त्याची खरी तक्रार असते. तर तसं काय तुम्ही करू नका. आम्ही पण ताहून सुला पण निघालेले कवी आहोत, परिस्थितीने अभ्यासाने. अगदी आता कुठं आमचं थोडस नाव आहे 70व्या वर्षी, इतकं थांबावं लागतं कवितेला. तर साधारण राणा पवारांच्या ओळी आहेत की कविता कशी असावी जी वाचता कळावी, कविता अशी असावी जी वाचता कळावी, की तीत शारदेला प्रतिमा तिची दिसावी, कविता अशी असावी. जणू काय भूप वनिता अभ्यंग स्नात झाली, सिंदूर रेखुनी या अभिसारिकात सजली, शृंगार साजल्यावी पण शालीन ती दिसावी, कविता अशी असावी. साधारण एक कवीचं ढोळमत आहे. तर कवी संमेलनाला सुरुवात करतो. सुरुवातीला देवेंद्र आवटी यांना विनंती करतो. देवेंद्र आवटी एक उत्तम कवी आहेत,
उत्तम समाजसेवक आहेत. समाजसेवेचं त्यांनी वेळच घेतलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या कविता ही मनाला स्फूर्ती देणाऱ्या कविता आहेत. तर देवेंद्र आवटेंना विनंती करतो त्याने आपल्या 2 रचना सादर कराव्यात. मला उगीच सांगत होते कोर्टाची पायरी चढू नये, मात्र असं काय सांगत होते कळत नाही, म्हणून मी कधीच चढली नाही. आणि आज एकच पायरी चढली तर आपल्यासारखी सोन्यासारखी विद्वान देव माणसं मला दर्शन झाले. आणि मला दरवर्षी ही पायरी चढायला मला आवडणार आहे. मी चढणारच आहे. आमचे भाऊजी बापू बसलेले आहेत. पण बापू नंतर लगेच आम्हाला समन्स वॉरंट काय असं ना पकड वॉरंट पाठवचाल, असं काय करू नका. येतं आपल्या सेवेला. आणि असं असतं की वकील बांधव हे धाडसे असतात, मला माहित होतं. पण इतके धाडसे आहेत हे आज मला कळलं. अहो, आम्हा कवींना बोलावून तुम्ही चक्क समोर बसून आम्हाला ऐकतात, हे काय धाडस म्हणायचं. असो, मी कविता सादर करतोय. कुठे गेली ती माणसं, कुठे गेली ती माणसं जी माणसासारखी होती, कुठे गेली ती माणसं जी माणसासारखी होती, अदब राखत होती एकमेकाचा. आता आमच्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे माणूस की जिव्हाळा हा निघून चाललेला आहे. कवीवर आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे, ती पुन्हा प्रस्थापित करायची आहे. अदब राखत होती एकमेकाचा, जीव जीव करायची. कुठे गेली ती माणसं, कुठे गेली ती माणसं जी मोकळी ढाकळी हसायची, जी मोकळी ढाकळी हसायची, बोलायची, अंतरीचं गुज सांगायची, अंतरीचं गुज सांगायची. ओली चिंब भाव भावनात भिजलेली भिजवणारी ओले ती माणसं कुठे गेली, ओले ती माणसं कुठे गेली. 2006 साली मिलिंद दादाने मी पहिला कवी संमेलनाचं संयोजन केलं होतं. मोठं संमेलन झाल्यानंतर अध्यक्ष केलं होतं मिलिंद दादांना त्यावेळेस 2006ला. ती एक आता माझ्याकडे मी ही डोळ्याची भाषा आम्हाला कळते. मिलिंद दादाला आज बघतोय, दादा म्हणतोय मी, दादाच आहे ते माझा. उघड्या पुस्तकासारखी सहज वाचता यायची माणसं, उघड्या पुस्तकासारखी सहज वाचता यायची माणसं, आपलं तुपलं आतलं बाहेरचं नसलेली, मवाळ सात्विक, आपला माणूस वाटणारी, आपला माणूस वाटणारी, आदराचा धाक असणारी, अंगणासारखी कुठं गुप्त झाली माणसं, अंगणासारखी कुठं गुप्त झाली माणसं. कृष्ण कृष्ण सुदाम्याला भेटायला कुठं जातोय हल्ली, कृष्ण सुदाम्याला भेटायला कुठं जातोय हल्ली. ट्विटर फेसबुक व्हॉट्सअपने केली पायमल्ली, ट्विटर फेसबुक व्हॉट्सअपने केली पायमल्ली. मुलगी विचारत नाही, मुलगी विचारत नाही आईला स्वयंपाकाविषयी, मुलगी विचारत नाही आईला स्वयंपाकाविषयी. आम्ही सारे खवय्ये पाहून बेचव करतं सारं, बेचव करते सारं. भाऊ भावाला, मुलगा वडिलांना कुठं विचारतोय हल्ली, कुठं विचारतोय हल्ली, विचारत नाही. गुगली करतो आयुष्याचा बापुडा, गुगली करून आयुष्याची बापुडा करतोय. गुरुची तर सर वाट लागली, आता सर वाट लागली. फ्लॅट बंद झाली माणसं, फ्लॅट बंद झाली माणसं. कुणाला कशाचं अप्रूप ना कौतुक, कुणाला कशाचं अप्रूप ना कौतुक. सारीच प्रॅक्टिकल आणि अपमतलबी झाली माणसं, सारीच प्रॅक्टिकल आणि अपमतलबी झाली माणसं. लग्नात ही लाजणारी नवरी आता औषधालाही दिसत नाही, लग्नात ही लाजणारी नवरी आता औषधालाही दिसत नाही. नशीब आपलं सासरी जाताना बापाला शेक हँड करून थँक्स म्हणत नाही, बापाला थँक्स म्हणत नाही. सारीच ईश रोबोट झालीत माणसं, सारीच ईश रोबोट झालीत माणसं. चमत्कृतीपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान व आता तर AI मुळे हिस्त्र अधाशी खुनशी हव्यासी झालीत माणसं, हिस्त्र अधाशी खुनशी हव्यासी झालीत माणसं. म्हणून हा सगळा लोड तुमच्यावर पडायला लागलेला आहे वकील बांधवावर. अरे सॉरी प्रगती झाली नाही का, अरे सॉरी प्रगती झाली नाही का, अरे सॉरी प्रगती झाली नाही का. स्मार्ट झालीत माणसं, स्मार्ट झालीत माणसं. मीच खुळसट वेडा कुठला, कुठे गेली माणसं, कुठे गेली माणसं म्हणून कोकलतोय. मी शोधतोय मातीत माणसं, मी शोधतोय मातीत माणसं. कुठे गेली ती माणसं, बिजी झालीत माणसं,
बिजी झालीत माणसं, माणुसकीच्या रेंजच्या बाहेर गेलीत माणसं. कपाळ माझं डोक्यात गेलीत माणसं. हृदयात का जात नाहीत माणसं? हृदयात का जात नाहीत माणसं? कुठं गेलीत ती माणसं? कुठं गेली ती माणसं? एक विचार झाड असतो, एक विचार आचारही असतं झाड. शुद्धत्वाचा प्रसार झाड, सोज्वळ सात्विकतेचा प्रचार झाड. झाड निराश्रित उन्हात होरपळलेल्यांची मायेची सावली. झाड दातृत्वाचं ज्वलंत प्रतीक डेरेदार. जगताच्या चलनवलनाचा केंद्रबिंदू प्रेम व्यापार. उंच होतात लेकुरवाळी होतात झाड. उंच होतात लेकुरवाळी होतात झाड. फुला फळांनी बहरतात आणि बहरवतात ही झाड. झाड लिंपून घ्यायचं असतं देहभर. झाड लिंपून घ्यायचं असतं देहभर. रोमांचित होतो माणूस झाड कुरवाळताना. झाड कुरवाळताना वटवृक्ष होऊनही पुन्हा जमिनीकडेच झेपावतात पारंब्या. वटवृक्ष होऊनही पुन्हा जमिनीकडेच झेपावतात पारंब्या. मातीतलं झाड मातेकडं, मातीतलं झाड मातेकडं. झाड थांबवतात मनातली आणि बाहेरची युद्ध. झाड थांबवतात मनातली आणि बाहेरची युद्ध. उमलतात येथे फुलांसारखे ज्ञानेश्वर आणि बुद्ध. उमलतात येथे फुलांसारखे ज्ञानेश्वर आणि बुद्ध. गोड फळांनी लकडलेलं असूनही, गोड फळांनी लकडलेलं असूनही वाकलेलंच असतं झाड. वाकलेलंच असतं झाड. कार्बन डाय ऑक्साईड रूपी कुविचार शोधून ऑक्सिजन रूपी सुविचार आणि जीवन देत झाड. झाड तोडणाऱ्यालाही सावली देत झाड. झाड तोडणाऱ्यालाही सावली देत झाड. सृष्टीचं वैभव झाड, सृष्टीचं वैभव झाड. मित्रांनो, तुम्हीही व्हाल का माझ्यासाठी? मित्रांनो, तुम्हीही व्हाल का माझ्यासाठी? एक झाड, एक झाड, एक झाड. हॅलो. पहिली कविता ही सामाजिक कविता होती. तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. शेवटी कवी तर काय 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 करतो, कवीनं वाईट वाटतं. कवीकडे दोनच टोक असतात, अतिशय नरम स्वभाव, अतिशय कडक स्वभाव. त्याला नाईलाज आहे. यानंतर मी विनंती करणार आहे मोहोळवरून आलेल्या स्मिता पाटील, कारण त्यांना परत मोहोळला जायचं आहे म्हणून त्यांना विनंती करतो. स्मिता पाटील एक अत्यंत संवेदनशील कवयित्री आहेत, डॉक्टर आहेत. डॉक्टर असून सुद्धा कविता उत्तम करतात, कारण लोकांचे अंतरंग बघण्याची त्यांना सवय असल्यामुळं त्या अंतरंगातील कविता छान करतात. आणि एक चांगली मुलगी आहे ती, माणूस म्हणून मला फार आवडते ती, म्हणून त्यांच्या कविता देखील आवडतात. शेवटी साहित्यिक कवी किती जरी मोठा असला पण माणूस म्हणून माणूस की नसेल तर ती कविता कोरडी असते. मी त्यांना विनंती करतो त्याने आपल्या 2 रचना सादर कराव्यात. स्मिता पाटील. सर्वांना नमस्कार आणि सरांचे खूप खूप आभार. सर मला पित्यासम आहेत, माझ्यासाठी एक मायेची गर्द सावली आहेत. तुमच्या सगळ्यांसाठी कविता सादर करते आहे. शीर्षक आहे कोणे एकेकाळी. कोणे एकेकाळी दानवांची अशी एक जात होती वेगळी. कोणे एकेकाळी दानवांची अशी एक जात होती वेगळी. आणि माणसं होती अगदी देवभोळी. माणसं होती अगदी देवभोळी. कोणे एकेकाळी सत्य आणि शील प्रतिष्ठित होतं. कोणे एकेकाळी सत्य आणि शील प्रतिष्ठित होतं. आणि पाप तोंड लपवून फिरत होतं. आणि पाप तोंड लपवून फिरत होतं. कोणे एकेकाळी जीवाला जीव देणारं रक्ताचं नातं होतं. कोणे एकेकाळी जीवाला जीव देणारं रक्ताचं नातं होतं. रक्ताच्या नात्यापेक्षाही जोडलेलं खातं होतं. रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ जोडलेलं खातं होतं. कोणे एकेकाळी नीतिमत्तेचं प्रत्येक काळजात घर होतं. कोणे एकेकाळी नीतिमत्तेचं प्रत्येक काळजात घर होतं. द्वेषाला सुद्धा मायेचं अस्तर होतं. द्वेषाला सुद्धा मायेचं अस्तर होतं.
कोणे एकेकाळी राजकारण देश सेवेचं कठोर व्रत होतं. कोणे एकेकाळी राजकारण देश सेवेचं कठोर व्रत होतं. देशासाठी सर्वस्वही कवडी मोल होतं. देशासाठी सर्वस्वही कवडी मोल होतं. कोणे एकेकाळी दानवात आणि मानवात खूप मोठं अंतर होतं. कोणे एकेकाळी दानवात आणि मानवात खूप मोठं अंतर होतं. माणुसकीच्या रूपात माणसातही देवत्व होतं. माणुसकीच्या रूपात माणसातही देवत्व होतं. कसा कोण जाणे, कसा कोण जाणे, पण काळाचा भाताच फिरला. कसा कोण जाणे, पण काळाचा भाताच फिरला. निष्ठेचा लिलाव झाला, नीतिमत्तेच्या वाट्यास कडेलोट आला. निष्ठेचा लिलाव झाला, नीतिमत्तेच्या वाट्यास कडेलोट आला. माणसातल्या देवत्वाचा करुण अंत झाला. माणसातल्या देवत्वाचा करुण अंत झाला. भूमातेची आता रिकामीच झोळी. भूमातेची आता रिकामीच झोळी. आणि जिथे तिथे स्वार्थी श्वापदांची टोळी. आणि जिथे तिथे स्वार्थी श्वापदांची टोळी. धन्यवाद. उर्वशी, पहिला वहिला दिवस ज्युनियर कॉलेजचा. पहिला वहिला दिवस ज्युनियर कॉलेजचा. बहर जिथे तिथे उसळत्या तरुणाईचा. बहर जिथे तिथे उसळत्या तरुणाईचा. अशाच एका सुंदर दिवशी दिसली मजला मुग्ध उर्वशी. अशाच एका सुंदर दिवशी दिसली मजला मुग्ध उर्वशी. हळूच चाचरत तिने विचारला पत्ता वर्गाचा. हळूच चाचरत तिने विचारला पत्ता वर्गाचा. त्याच क्षणी मी गुलाम झालो तिच्या चंचल नजरेचा. त्याच क्षणी मी गुलाम झालो तिच्या चंचल नजरेचा. अवघड कठीण मुश्किल एक एक तास विषयाचा. अवघड कठीण मुश्किल एक एक तास विषयाचा. वेडीला पण ध्यास भारी अभ्यासाचा. वेडीला पण ध्यास भारी अभ्यासाचा. अधून मधून एखादा कटाक्ष नजरेचा. अधून मधून एखादा कटाक्ष नजरेचा. तोच इशारा मजसाठी आमच्या गाढ प्रीतीचा. तोच इशारा मजसाठी आमच्या गाढ प्रीतीचा. पहिल्याच वर्षी उरकला तिने अभ्यास दुसऱ्या वर्षीचा. पहिल्याच वर्षी उरकला तिने अभ्यास दुसऱ्या वर्षीचा. मज नव्हते भान मज अंगी ज्वर अतीव प्रीतीचा. मज नव्हते भान मज अंगी ज्वर अतीव प्रीतीचा. दिवसा मागून दिवस सरले. दिवसा मागून दिवस सरले. बघता बघता वर्षही सरले. कधी न कळला पण उगवला दिवस परीक्षेचा. कधी न कळला पण उगवला दिवस परीक्षेचा. मी झालो चकित पाहून वेग तिचा पेपर लिहिण्याचा. मी झालो चकित पाहून वेग तिचा पेपर लिहिण्याचा. मग मीही दिला ठोकून इतिहास लैला मजनूचा. मग मीही दिला ठोकून इतिहास लैला मजनूचा. कसा कोण जाणे, कसा कोण जाणे, पण क्षण आलाच शेवटी निकालाचा. कसा कोण जाणे, पण क्षण आलाच शेवटी निकालाचा. केंद्रात आला क्रमांक पहिला तिचा. मी झालो वारकरी बोर्ड पंढरीचा. मी झालो वारकरी बोर्ड पंढरीचा. जाळू लागला मजवारा पश्चातापाचा. जाळू लागला मजवारा पश्चातापाचा. पुन्हा न पाहिला कधीही चेहरा कुण्या उर्वशीचा. पुन्हा न पाहिला कधीही चेहरा कुण्या उर्वशीचा. धन्यवाद. भल्या भल्यांना समजला नाही नजरेचा अंदाज. हवेल्या सोडून रस्त्यावर आले कित्येक घरंदाज. या नजरेच्या बाई लक्षात ठेवा. म्हणून नजर ओळखायला शिकलं पाहिजे. नजर उतरवायला मीठ मोहरी लागते, नजर ठेवायला हरामखोरी लागते असं म्हणतात. त्यामुळे नजर ओळखायला शिकलं पाहिजे. कैसे कैसे ऐसे वैसे हो गए.
क्या नजरे पाई कैसे कैसे ऐसे वैसे हो गए और ऐसे वैसे कैसे वैसे हो गए. चांगली कविता म्हटली स्मिताने. यानंतर आमच्या हृदयात ज्यांचं अत्यंत आदराचं स्थान आहे, जे प्राध्यापक होते राजेंद्र दास, एक प्रतिभावंत कवी, कुर्डवाडीवरून खास आपल्यासाठी आलेले आहेत. त्यांच्यासाठी जरा एकदा टाळ्या वाजवा प्रत्येकाने. एक आदरणीय व्यक्तिमत्व की चाणक्य असं म्हणतो, शिक्षक की गोद में प्रलय और निर्माण दोनों पलते हैं. इतकी ताकद शिक्षकांमध्ये असते. शिक्षक की गोद में प्रलय और निर्माण दोनों पलते हैं. चाणक्यन देखील गुरुला इतकं मोठं केलेलं आहे. दास सरांची तर प्रतिभा फारच मोठी आहे. ते इथं आले हे आमचंच भाग्य आहे. दास सरांना विनंती करतो त्याने आपल्या 2 रचना सादर कराव्या. कविता ही एक गंभीर गोष्ट आहे असं मानणारा मी माणूस आहे. विनोद संपून जातो, 10-5 मिनिटं आपण हसून निघून जातो. मागं काय उरलं असं जेव्हा विचार येतो तेव्हा लक्षात येतं की मागं काही शिल्लक राहिलं नाही. मागं राहण्यासाठीच सगळ्यांची धडपड चाललेली असते, मग ती माणसाची असेल किंवा कवितेची असेल. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तुकोबा. तुकोबा आपल्या बायकोला आवली असं म्हणत असत. हे तिचं नाव आहे, त्यांनी ठेवले. तुमचा सदानकदा कसा रोष हो तुमच्या आवलीवर. तुकोबा, तुमचा सदानकदा कसा रोष हो तुमच्या आवलीवर. तिनेच तुमच्यातला पांडुरंग जागा ठेवला जन्मभर. तुमचा सदानकदा कसा रोष हो तुमच्या आवलीवर. तिनेच तुमच्यातला पांडुरंग जागा ठेवला जन्मभर. तुमच्या शिव्या खाऊन दुष्काळाच्या तडाख्याने कोलमडून पडले सारे जग. दुष्काळाच्या तडाख्याने कोलमडून पडले सारे जग. तेव्हाही ती एकटी उभी होती तुमच्या पाठीशी. तेव्हाही ती एकटी उभी होती तुमच्या पाठीशी. पिठाच्या रिकाम्या डब्यात हात घालताना तिची झालेली घालमेल तुम्हाला खरंच दिसली नाही. पिठाच्या रिकाम्या डब्यात हात घालताना तिची झालेली घालमेल तुम्हाला खरंच दिसली नाही. धन्वंताची लेक ती तुमच्या संसारात जुनेर नेसते. तेव्हा तिने तुमच्या विठ्ठलाला शिव्या घातल्या तर त्यात तिचे काय चुकले. कधी कधी रात्री अपरात्री काठ्या पडल्या तुमच्यावर. कधी कधी रात्री अपरात्री काठ्या पडल्या तुमच्यावर. तेव्हा मंद दिव्याच्या उजेडात तुमच्या पाठीला हळद लावताना तिने देवाला दिलेल्या शिव्या तुमच्या ओव्यापेक्षा काय कमी होत्या. भटकून भटकून पाय भेंडाळून घेत ती फिरत असते या डोंगरावरून त्या डोंगरावर तुम्हाला हुडकीत. तिच्या उसवलेल्या वाहना ओढीत काटे पायात मोडीत तुम्ही विसल्यावर दगडावर झाडाखाली चिंतानमग्न आणि भुकेजून. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पडलेला तृप्तीचा प्रकाश तुमच्या साक्षात्काराच्या प्रकाशापेक्षा काय कमी होता. शेवटी तुकोबा तुम्ही पुरुषच. शेवटी तुकोबा तुम्ही पुरुषच. आम्हा 4 चौघासारखेच निघालात. बाईलकर कशा बरी ही दुर्दशा जनामध्ये म्हणत म्हणत मोठे होत राहिलात 4 चौघात. पण त्याच वेळी भिंतीवर पडलेली तिची सावली तुमच्याहून कितीतरी मोठी होती. हे विसरू नका तुम्ही कधीही. हे विसरू नका तुम्ही कधी. एक छोटी कविता. पाऊस पांगून गेल्यावर आभाळ थोडे हलके झाले. पाऊस पांगून गेल्यावर आभाळ थोडे हलके झाले. पाऊस पांगून गेल्यावर आभाळ थोडे हलके झाले. तिच्या मनामधल्या साऱ्या वाटांनी तिला ओलेचिंब केले. तिच्या मनामधल्या साऱ्या वाटांनी तिला ओलेचिंब केले. पक्षी आले आणि गेले तिच्या खांद्यावर बसून. त्यातल्या एकाला तिने फक्त एवढेच विचारले, तो अजून कसा आला नाही, त्याची मी वाट पाहते आहे. वडकबळकर मॅडमला विनंती करतो की आई प्राध्यापक डॉक्टर आहेत, यांच्या हाताखाली कित्येक डॉक्टर तयार झालेले आहेत आणि
एक वेगळं व्यक्तिमत्व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या त्या अध्यक्ष आहेत. अध्यक्षपदावरून त्यांनी अनेक सभा संमेलनं गाजवलेली आहेत. परगावी देखील त्यांना आमंत्रणं असतात. एक मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ते मला फार आवडतात की योग्य वेळ आल्याशिवाय त्या बोलत नसतात कधीही, आणि तीच चांगली गोष्ट आहे. वायफळ बडबड तर अजिबात नसते, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या 2 रचना सादर कराव्यात. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर. आम्हाला इथे विधिज्ञ परिषदेने काव्य संमेलनाचं आमंत्रण दिलं त्याबद्दल सुरुवातीला त्यांचे धन्यवाद. एखादी कविता म्हणावी आणि त्यातल्या त्यात आईविषयी, कारण आता श्रीकांत मोरे साहेब आलेले आहेत, त्यामुळे आईविषयी एक कविता सादर करायला मला आवडेल. स्त्रीनेच कौटुंबिक संस्कृती जागी ठेवलेली आहे आणि कौटुंबिक संस्कृतीमुळेच सामाजिक संस्कृती ही जागी आहे. तिचं माझं पटायचं नाही. आई आणि मुलीचा संवाद आहे. तिचं माझं पटायचंच नाही, सारखी मी चिडायची तिच्यावर. तिचं माझं पटायचंच नाही, सारखी मी चिडायची तिच्यावर. तिचं सगळ्यांच्या जाणं आहारी. मला वाटतं सगळ्यांनी आपली आई आठवावी. तिचं सगळ्यांच्या जाणं आहारी, लागायचं माझ्या खूप जिव्हारी. किती करायची ओतून जीव, किती करायची ओतून जीव, दमून जायची यायची कीव. तिचं आपलं एकच, तिचं आपलं एकच, करावं ग सगळ्यांचं, करावं ग सगळ्यांचं, नाही कधी वाया जायचं. आणि तिचं माझं नाही पटायचं. येणाऱ्याला खाऊ घालणं, येणाऱ्याला खाऊ घालणं, बरोबर शिदोरी बांधून देणं, याचा त्याचा विचार करणं, सगळ्यांसाठी जीव अडकवणं. तिचं आपलं एकच, तिचं आपलं एकच, कष्टाने माणूस नसतो मरत, कष्टाने माणूस नसतो मरत. मला तिचं म्हणणं नाही पटत. पिठातलं पीठ देई शेजारी, पिठातलं पीठ देई शेजारी, स्वतःची करून घेई बेजारी. वडिलांचं चिडणं सहन करी, वडिलांचं चिडणं सहन करी, पण चुकायची नाही चोळी बांगडी. अंगावर नसायची धड साडी, तिच्या अंगावर नसायची धड साडी, पण तिचं आपलं एकच, तिचं आपलं एकच, द्यावं ग थोडं नात्यासाठी. तिचं आपलं एकच, द्यावं ग थोडं नात्यासाठी. आणि मग तिचं ना माझं नाही पटायचं. ती गेली, ती गेली तरी मी भांडायची तिच्याशी मनातल्या मनात. ती गेली तरी मी भांडायची तिच्याशी मनातल्या मनात, आणि द्यायची पीठ शेजारणीला, करायची साडी चोळी माहेर वाशिणीला. सगळ्यांच्या पडून पडून आहारी, करायची घरातली कामं सारी. खाऊ पिऊ घालणं, आदरातिथ्य करणं, सोडलं नाही कोणासाठी देणं घेणं. अशी न कळत, अशी न कळत माझ्या वर्तनात वास करते आई माझ्या अंतर्मनात. अशी न कळत माझ्या वर्तनात वास करते आई माझ्या अंतरंगात. लेक माझी भांडते, लेक माझी भांडते, रोज माझ्याशी म्हणते, तुझं आणि माझं पटायचंच नाही, पटायचंच नाही. संस्कृतीचा वारसा चालतोय असा, संस्कृतीचा वारसा चालतोय असा, वर्षानुवर्ष जपतोय स्त्रीत्वाचा वसा, स्त्रीत्वाचा वसा. माय लॉर्ड, माय लॉर्ड, शेतात काही पिकत नाही. माय लॉर्ड, शेतात काही पिकत नाही, बायको मला मिळत नाही, मिळाली तर नांदत नाही. माय लॉर्ड, शेतात काही पिकत नाही, बायको मला मिळत नाही, मिळाली तर नांदत नाही. वारे लागले स्त्री मुक्तीचे, वारे लागले स्त्री मुक्तीचे, उठल्यापासून भांडत राही. करू तरी काय ते तरी सांगा, करू तरी काय ते तरी सांगा. माय लॉर्ड, माझ्या अन्यायावर निकाल तुम्ही लवकर लावा, माझ्या अन्यायावर निकाल तुम्ही लवकर लावा. माय लॉर्ड, शिकलो तरी नोकरी नाही, शिकलो तरी नोकरी नाही, लागली तर पगार नाही. कंत्राटी पदावर राबायचं किती, 5-10 हजारावर जगायचं किती. करू तरी काय ते तरी सांगा. माय लॉर्ड, माझ्या समस्येवर निकाल तुम्ही लवकर लावा. माय लॉर्ड, माय लॉर्ड, जातीपातीचे राजकारण वाढले, जातीपातीचे राजकारण वाढले. तरुणपणाचे वय वाया चालले,
विश्वास ठेवू कुणावर? विश्वास ठेवू कुणावर? कोणाच्या शब्दा वागण्यावर? विश्वास ठेवू कुणावर? कोणाच्या शब्दा वागण्यावर? आयुष्य गेले नासून, डोळे आले भरून, करू तरी काय ते तरी सांगा. माय लॉर्ड, माझ्या जगण्यावर उपाय तरी लवकर सांगा. माय लॉर्ड, विश्वास आमचा न्याय संस्थेवर, विश्वास आमचा न्याय संस्थेवर, न्यायातील सत्य अहिंसेवर. ताळमेळ कसा राखायचा, यशाचा मार्ग शोधायचा. कष्टाची तयारी, कष्टाला तयारी, प्रामाणिकतेची भाकरी, तत्वनिष्ठांची चाकरी करायची तर आहे, पण देणार कोण ते तरी सांगा. माय लॉर्ड, आमच्या भवितव्यावर उपाय तुम्ही लवकर सांगा. भरवसा आमचा तुमच्यावर, भरवसा आमचा तुमच्यावर, तुमच्यातील मानवतेच्या न्यायावर. माणूसपणाची ठेवून जाण, भविष्य घडवा आमचे महान. तुम्हीच आमचे रामेश्वर काशी, एवढीच विनवणी तुमच्यापाशी. माय लॉर्ड, एवढीच विनवणी तुमच्यापाशी. धन्यवाद. एक विचार करायला लावणारी कविता मॅडमनी म्हटली आहे. नेहमीच शिक्षकांकडून असं काहीतरी आपल्याला शिकायला मिळतंच. एक उत्कृष्ट कविता त्यांनी सादर केलेली आहे. यानंतर मी प्रांजली मोहीकरला विनंती करणार आहे. ही एक मुलगी, एक फार म्हणजे अभ्यासवृत्तीची, नम्रता, तिला स्थायीभाव आहे, अत्यंत नम्र आहे. जेव्हा जेव्हा घरी येते तेव्हा मनाची पाठी कोरी ठेवून येते. आणि हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे की आपण एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आपण त्याचं ऐकायला चाललोय, ही जी भावना असते. आणि कृतज्ञ आहे, ती कृतज्ञ नाही आहे, कृतज्ञ नाही आहे, लक्षात ठेवा. असं मी फार पाहिलेले आहेत असे कृतज्ञ झालेले. पण ही पोरगी कृतज्ञ आहे, अगदी मनापासून येते, मनापासून ऐकते, मनापासून बोलते. आणि तिला आतापर्यंत 1366 प्रमाणपत्रक मिळालेले आहेत कवितेमध्ये. ही काही कमी नाही आहे, लक्षात ठेवा. तेव्हा तिला विनंती करतो 2 छोट्या रचना सादर कराव्यात. धन्यवाद सर. खरं तर कालपासून खूप खोकला आणि सर्दी आहे, परंतु आपल्या सर्वांचा मान ठेवून मी या ठिकाणी आलेली आहे. सर्वात प्रथम रसिक मनाने उपस्थित असलेले सर्व न्यायाधीश, सर्व जज आणि सर्व वकिलांचे या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करते. आणि जास्त वेळ न घेता पहिली कविता न्याय देवतेला वंदन करून ती न्यायदानावरच मी तुमच्या समोर सादर करत आहे. आणि ही कविता तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी समर्पित करत आहे. घडतात अनेक गुन्हे इथे खोटे सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो. घडतात अनेक गुन्हे इथे खोटे सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो. पण मी सत्याचा आणि विजयही सत्याचा दाखवण्यासाठी न्यायदानातील वकीलच लागतो. मी सत्याचा आणि विजयही सत्याचा दाखवण्यासाठी न्यायदानातील वकीलच लागतो. असते अवघड सत्याने न्याय देणे, असते अवघड सत्याने न्याय देणे. धगधगते कलियुग रूप दाखवतो. पण न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता तत्वाने युक्तिवाद करत खरा न्याय द्यायला न्यायदानातील न्यायाधीशच लागतो. काळा कोट आणि पांढरा शुभ्र पोशाख, काळा कोट आणि पांढरा शुभ्र पोशाख पारदर्शकता कर्तव्यातील दाखवतो. खोट्या साक्षीदारांना खरा रस्ता दाखवण्यासाठी न्यायदानातील वकीलच लागतो. खोट्या साक्षीदारांना खरा रस्ता दाखवण्यासाठी न्यायदानातील वकीलच लागतो. प्रश्नांचं गारुड आणि कागदांचं भारूड, प्रश्नांचं गारुड आणि कागदांचं भारूड खऱ्या पुराव्यांसाठी नेहमीच तो धडपडतो. क्रूरपणे मनुष्याची कत्तल करणाऱ्या दहशतवाद्यांना दुष्टकर्माची फळे द्यायला न्यायदानातील न्यायाधीशच लागतो. असते पट्टी न्यायदेवतेच्या डोळ्यावर, असते पट्टी न्यायदेवतेच्या डोळ्यावर. अर्थ समान न्यायदानाचा असतो. आदर्श मूल्य आणि मानवी संबंधाचा समन्वय साधण्यास न्यायदानातील वकीलच लागतो. अफाट वाचन आणि न्यायशास्त्रांचा गाढा अभ्यास, अफाट वाचन आणि न्यायशास्त्रांचा गाढा अभ्यास वक्तृत्वावरही यांचा वरदहस्त असतो. प्रत्येक वकील आणि प्रत्येक न्यायाधीश बुद्धिप्रामाण्यवादीच असतो, बुद्धिप्रामाण्यवादीच असतो. सर्वांनी पालन कायद्याचे करणे नियम हा बंधनकारक असतो. सर्वांनी पालन कायद्याचे करणे नियम हा बंधनकारक असतो. उपेक्षितांना ही समान संधी देण्यासाठी न्यायदानातील वकीलच लागतो. घटना कळत न कळत घडून जातात, अस्तित्वाला वेगळाच अर्थ प्राप्त होतो.
घटना कळत नकळत घडून जातात, अस्तित्वाला वेगळाच अर्थ प्राप्त होतो, पण सकारात्मकतेने न्यायाचा प्रकाश पाडायला न्यायालयातील न्यायाधीशच लागतो. आणि शेवटच्या दोन कडवे खास तुम्हाला मी समर्पित करते आणि मी खास ते उभं राहून तुम्हाला म्हणते, कारण की तुमच्यासाठीच मी त्या लिहिलेल्या आहेत म्हणून की खास उभं राहून म्हणते. होतात अनेक कार्यक्रम या व्यासपीठावर, होतात अनेक कार्यक्रम या व्यासपीठावर, मान साऱ्याच कार्यक्रमांना दिलेला असतो, मान साऱ्याच कार्यक्रमांना दिलेला असतो, पण न्यायालयामध्ये कवींची काव्य मैफिल भरवायला रसिक मनाचे न्यायाधीश आणि वकीलच लागतो. पण न्यायालयामध्ये कवींची काव्य मैफिल भरवायला रसिक मनाचे न्यायाधीश आणि वकीलच लागतो. आणि शेवटचं कडवंही आपल्याला समर्पित करतेय. येत राहतात जीवनपथावर अडचणी, तेव्हा सहानुभूतीचा सहारा यांचाच असतो. येत राहतात जीवनपथावर अडचणी, तेव्हा सहानुभूतीचा सहारा यांचाच असतो. न्यायदानासारखे पवित्र काम करणाऱ्या वकील आणि न्यायाधीशांना माझा मानाचा मुजरा असतो, माझा मानाचा मुजरा असतो. यानंतर मी दुसरी छोटी कविता सादर करत आहे. तुम्हाला ऑप्शन देते, एक फुकटचा सल्ला म्हणून एक आहे आणि एक प्रेमावर आहे. तुम्ही जे म्हणाल ते मी. तो फुकटचा सल्ला वेगळा आहे, यांचे सल्ले आम्हाला खूप मौल्यवान असतात, हे मौल्यवान सल्ले आहेत त्यांचे. काही हरकत नाहीये. एक प्रेमावर आधारित आहे बघा. कवितेचं नाव आहे नकोच खोटा भास या प्रेमाला. कवितेचं नाव आहे नकोच खोटा भास या प्रेमाला. नको देऊच वेदनांचे झरे, नकोच खोटा भास या प्रेमाला. नकोच देऊस वेदनांचे झरे, नकोच खोटा भास या प्रेमाला. नको ती गुलाबी जादू आणि नकोच तुझी आस या प्रेमाला. नको ती गुलाबी जादू आणि नकोच तुझी आस या प्रेमाला. किती सुरेख तुझे लाजणे, किती सुरेख तुझे लाजणे, तुझे मुरडणे, किती सुरेख ती अदा. किती सुरेख तुझे लाजणे, तुझे मुरडणे, किती सुरेख ती अदा. नकोच या परिघातात अडकणे, नकोच खोटे श्वास या प्रेमाला. दोन खळ्या गालावरती जणू तारकाच उतरलेल्या, दोन खळ्या गालावरती जणू तारकाच उतरलेल्या. नको या चंद्रात अडकणे आणि नकोच चंद्रयानाचा अट्टहास या प्रेमाला. सुरेख लोचन तुझे सुरेख मथुरेतील तू राधा, सुरेख लोचन तुझे सुरेख मथुरेतील तू राधा. नको या रासलीलेत पडणे, नकोच खोटा मधुमास या प्रेमाला. पुन्हा पुन्हा निहारावे, पुन्हा पुन्हा निहारावे असे कोमल रूप तुझे, पुन्हा पुन्हा निहारावे असे कोमल रूप तुझे. आत्ता कुठे सावरलोय, नकोच देऊस त्रास पुन्हा या प्रेमाला. आत्ता कुठे सावरलोय, नकोच देऊस त्रास पुन्हा या प्रेमाला. आलाय संकेत प्रवेशाचा अनंताकडून एकांताकडे, आलाय संकेत प्रवासाचा अनंताकडून एकांताकडे. पण जगेत तुझ्याच आठवणीत नकोच ठेवूस नावे खास या प्रेमाला, नकोच ठेवूस नावे खास या प्रेमाला. धन्यवाद. तीच कवी संमेलनाला असतो, इथं असतो, परगावी असतो. एकदा रामदास फुटाणे, फबू शिंदे, नादव मानवर आणि मी पुण्याला बालगंधर्वला कार्यक्रम होता. सूत्रसंचलन ऐकावं तर फामू शिंदेचं ऐकावं, उत्कृष्ट सूत्रसंचलन. आणि कसं गमतीदार करतात बघा, नीट ऐका. ते म्हणाले प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते. ऐका बरं का, आता अर्थ काय काढायचा तुम्ही ठरवा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते आणि तिच्या पाठीमागं त्याची बायको असते. म्हणलं सर हे मला काय आमचं जमत नाही, आमच्या पाठीमागं आमचीच बायको आहे म्हणलो. ते फवू शिंदे मोठा माणूस फार मजेशीर करतात. यानंतर मी विनंती करतोय श्रीकांत मोरे साहेबांना. श्रीकांत मोरे साहेब एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, एक वेगळं व्यक्तिमत्व आहे ज्यांना सरस्वती आणि लक्ष्मीही प्रसन्न आहे. असे फार कमी लोक आहेत की ज्यांना दोघंही प्रसन्न आहेत. त्याचं कारण त्यांचं मन जे आहे ते मन इतकं मोठं आहे, साहित्यिकांवर त्यांचं अतिशय प्रेम आहे. त्यासाठी त्यांची ते कधी खर्चाला बघत नाहीत. ते
स्वतः साहित्य संमेलन त्यांनी घेतलेले आहेत. मला आठवतं सरकार जे आता तुम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद साहित्य संमेलन घेतं त्यापेक्षा उत्कृष्ट साहित्य संमेलन मोरे साहेबांनी घेतलेलं आहे. सायंकाळच्या आणि न्यायालयीन आव्हानामध्ये समोर बसलेले माझे सर्व मित्र परिवार बंधू भगिनी, मला आता असं वाटतं की संध्याकाळ झाले की कोण झटकायला काय हरकत नाही. कारण दिवसभर तुमचा हा जो न्यायालयीन कामकाजाचा सगळा गाडा आहे तो कुठंतरी मनातून सुद्धा आता गेला पाहिजे. आणि म्हणूनच आमचे स्नेही ॲडव्होकेट आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष गायकवाड साहेबांनी हा उपक्रम आपल्यासाठी ठेवला असावा. फारा काव्य महफिल आणि तो उपस्थित बसलेले हे मंचावरचे सोलापूर जिल्हा नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले दिग्गज कवी बाजारराव असतील, आमचे दास सर असतील, मारुती असतील, स्मिता पाटील असतील, आत्ता जरी साजरी केली ते पांजली मॅडम असतील, माझ्या शेजारी बसलेले हिडन मेजरमेंट गोविंद काळे असतील, कवी आवटे असतील आणि राजेंद्र भोसले, प्रत्येकाचं नामोल्लेख की आमचे बदिउजबा बिराजदार आणि अध्यक्ष साहेब म्हणून मला इथं बापूला मी म्हणतो की बापू अध्यक्ष करू नका, मला आज फार महत्वाचं काम आहे. पण बापूची इच्छा होती की तुम्ही एवढे वर्ष साहित्य सेवा करताय तर तुम्ही कार्यक्रमाला आज आणि या कार्यक्रमाला कसं आहे की आपल्याकडे पुरी म्हण आणि शाळा कॉलेज असं असायची की चुकला फकीर बशी देऊ, फकीर चुकला सापडणार कुठं तो बशी देऊ. तसं साहित्य मैफिल काव्य मैफिल म्हटलं आणि कवी असला तर तो 100% तिथं गेल्याशिवाय हाजरी गेल्याशिवाय नमस्कार केल्याशिवाय राहणार. अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी बोलवलं त्यामुळे संयोजकांचे मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो. उन्हात लावून त्यावेळी मी काही 2-3 साजर आपल्याला करणार आहे. कारण आता मोठ्या कविता घ्यायचं म्हटलं तर खूप आपल्याला मला कल्पना आहे की सायंकाळ झालेली आहे. छोट्या छोट्या हलक्या फुलक्या कविता असाव्यात अशी माझी एक भूमिका आहे आणि माझी नेहमीची भूमिका अशी 4 ओळी मी आईच्या आपल्याला सादर करतोय. आईच्या प्रेमात राजकारण असतं, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हात राखून नसतं. आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हात राखून नसतं. तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं, तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं झालं. मित्रांनो, आपण आईच्या प्रेमाने काम केलं पाहिजे असं गाडगे महाराजांची शिकवण होती. आणि मग समाजामध्ये तुम्हाला कधीच अडचण ते बघा, तुम्ही घर असो, कुटुंब असो, समाज असो, ही गाडगे महाराजांची शिकवण होती. आणि अशाच पद्धतीनं आपण समाजामध्ये जेव्हा वावरतो तेव्हा आपण खरे साहित्यिक म्हणूनच वावरत असतो, पण आपण मुखवट्यात असतो. बघा, स्वतःला विचार करा, प्रत्येकाने मुखवटा घातलेला आहे. कुणीही इथं सत्य नाही. सत्याचा चेहरा जो काय तो तुमच्या मनालाच माहिती. आरशात सर तुम्हाला खरं दिसतं का नाही मला माहित नाही, कारण आरशात चेहरा दिसतो, मन कुठे दिसतं आरशामध्ये. पण आपण प्रत्येक गोष्ट शेजारी बसल्यापासून धक्का लागला तरी लगेच असं बघतो का आता धक्का लागला. मनाची पाठी आपण कोरी करायला कधी शिकत नाही. आणि जीवन खरं आनंदाने जगायचं असेल तर सुख समाधानाने जगायचं असेल तर मनाची पाठी कोरी करता येईल पाहिजे. मग माधवने उल्लेख केला बोलता तर त्याच्यावर एक माझ्या 4 ओळी मी लिहिलेल्या. कोऱ्या पाठीवर काहीही लिहून पुसणे किती सोपे असते. बघा, शाळेमध्ये मुलगा असतो, आपण पुरी पाटी पेन्सिल असायची, आता ते फुटणाऱ्या पाट्या गेल्या, आता न फुटणाऱ्या पाट्या आहेत, न नसणाऱ्या प्लास्टिकच्या पाट्या. कोऱ्या पाठीवर काहीही लिहून पुसणे किती सोपे असते. कोऱ्या पाठीवर काहीही लिहून पुसणे किती सोपे असते. तुमच्या आमच्या मनाचं असं असतं, तुमच्या आमच्या मनाचं असं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं, समाजाचं किती बरं. मनाची पाठी कोरी करावाच नाही, एवढी प्रचंड घिसपीट झालेली आहे. ह्याचा हिशोब, त्याचा हिशोब, त्याचा हिशोब. बघा, कोर्टामध्ये तारखा 50 वर्ष केसेस असतात, हिशोब हिशोब, तारखा 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 तारखा. तसं मनाच्या पाठीवर सुद्धा मी त्या तारखा लिहिल्या असतात. त्याचं बघायचं, त्याचं बघायचं, ह्याचं बघायचं आणि ते कोरी करून टाका, सोडून द्या. रोजच्या रोज नवीन जीवन जगायला शिका. माझ्या अनेक बंधू माता भगिनी इथं आहेत. मला माहिती आहे, माझी बायको सुद्धा जेव्हा बँकेत नोकरीला जायची आणि त्यावेळेला मला आठवतं तुम्ही 98 साली एक कविता लिहिली होती की स्त्रीची शालीनता, स्त्रीची शालीनता शिलात असते, स्त्रीची शालीनता शिलात असते, घराबाहेर पडली तरी मन घरात. स्त्रीची शालीनता शिलात असते, घराबाहेर पडली तरी मन घरात असते. कितीही सोसाट्याचा वारा झोंबला, समाज आहे,
कितीही सोसाट्याचा वारा झोंबला तरी पदराचं शीड नाव सुखरूप किनाऱ्याला आणतं, तरी पदराचं शीड नाव सुखरूप किनाऱ्याला आणतं. माझी माता भगिनी ही घरामध्ये राबते, बाहेर राबते, समाजात राबते, परंतु आपलं शील जपण्याचं तिचं जे ताकद असते तिची ती आंतरिक ऊर्जा असते. आणि ही आंतरिक ऊर्जा ज्या माता भगिनीकडे आहे ते अशा पद्धतीने समाजामध्ये आपलं अस्तित्व टिकवून असतं. आणखीन एक छोटी कविता मी घेणार आहे. ही आपल्याला माहिती आहे की 1993 साली मला आठवते की मी सोलापूरमध्ये इथं रजिस्ट्रार म्हणून काम करत होतो आणि गणपतीची मिरवणूक होती आणि रात्री पहाटे 4 वाजता किल्लारीला प्रचंड मोठा भूकंप झाला. इतका मोठा भूकंप झाला होता आणि मी त्याच्या आधी उमरग्याला सर्व्हिसला होतो तिथं रजिस्ट्रारला. आणि उमरग्याला सर्व्हिसला असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांचा जैन आमचे होते, मला फोन आला. शेखर गायकवाड म्हणून आमचे तिथं प्रांत एक मित्र होते की आपल्याला तिथं अर्जंट जायचं आहे. आणि तिथल्या कलेक्टरांचा आणि गव्हर्नमेंटला फोन आला की आम्हाला मेसेज होत नाही, नेमकं काय घडलंय तिथं रिपोर्टिंग करा. इतकी भयानक परिस्थिती होती, भयानक म्हणजे भयानक परिस्थिती. लोक आम्हाला पोचायला तिथे 4-5 वाजले. सगळे खिंडारं घरं दारं पडलेले, लोक घाबरून पळून चालले, कोणी बैलकडे जात आहे, कोणी टेपो, कोणी आबो. इतकी भयानक परिस्थिती. आणि अशा याच्यामध्ये मग आम्हाला तिथे ड्युटी लागली काही दिवसांनी. शासनाच्या मदतीचा ओघ सुरू झाला. मंत्री, आमदार, नामदार जो यायचा तो तिथं जायचा. आणि मग सोलापूरचं जे रेस्ट हाऊस होतं तिथं मंडप घालून जवळजवळ 40-50 मंत्री, आमदार, सेक्रेटरी सगळे मुक्काम आला. सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या पण चौकटी तशाच शापत. चौकटी होत्या बाजूला तोंड हे आणि चौकट तशीच शापत. आणि अनेक हजार मृत्यू त्या ठिकाणी झाले. 50-1,000 लोक त्यावेळेला आकडा 50-60चा आकडा. 2-3 दिवस पाऊस पडला, सगळे भयान परिस्थिती. रोज कुठं स्मशानामध्ये लोक तसेच जाळायचे आणि निघून जायचे. एक 15 दिवस गेले. महिन्यानंतर पुन्हा मला तिथे जाण्याची योग. ज्या एरियामध्ये कुत्र नव्हतं, मांजर नव्हतं, पशु पक्षी सगळं ओसाड मारणार होतं, अशा ठिकाणी मी बघितलं की ते एका चौकटीमध्ये चिमणीने घरटं केलं. एका चौकटीमध्ये चिमणीने घरटं केलं होतं. दासर आहे का. आणि काही कुत्रे फिरायला, काही कोंबड्या दाणे टिपत होत्या. आणि त्याला मला एक चारोळी सुचली. ती चारोळी अशी आहे, म्हणजे एक महिना गेल्यानंतरची गोष्ट आहे. नवनिर्मिती ज्याला म्हणतो, पुन्हा पुन्हा माणूस कधी हारत जीवनामध्ये नाही. आणि तशा पद्धतीची चारोळी आहे. धरणी कंपाने उद्ध्वस्त झालेल्या घरात. त्यावेळी बघा, धरणी कंपाने उद्ध्वस्त झालेल्या घरात चिमणीने पुन्हा केलेले घरटे पाहिले. धरणी कंपाने उद्ध्वस्त झालेल्या घरात चिमणीने पुन्हा केलेले घरटे पाहिले. आणि भेदरलेले सगळेजण पुन्हा जोमाने कामाला लागले. आणि भेदरलेले सगळेजण पुन्हा जोमाने कामाला लागले. मित्रांनो, नवनिर्मिती माणसाला जीवनामध्ये कधी हार मानू देत नाही. ज्याचा उद्यावर विश्वास आहे तो जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. वी मस्ट बिलीव्ह ऑन टुमॉरो. मी दररोज फेसबुकवर एक कविता लिहितो, प्रेम कविता लिहितो, ह्याच्यावर लिहितो, अनेक पद्धतीच्या कविता लिहितो. जे करावं ते मनसोक्त करावं. भाऊसाहेब पाटील म्हणून आमची एक मराठी शायर होते. 84व्या वर्षी तरी कविता लिहिली. वयाच्या 84 मराठी शायर लिहिली भाऊसाहेब पाटील. आणि अशा पद्धतीच्या या कविता भाऊसाहेब पाटील लिहिलेल्या प्रेमाच्या कविता वयाच्या 84. काय करायचं ते खुल्लम खुल्लम करा. प्रेम करा व युद्ध करा. प्रेम करा व युद्ध करा, पण मनसोक्त करा. पण मनसोक्त करा. हे भाऊसाहेब पाटणकरांची शिकवण. साहित्यामधून तुम्ही हे पाहतो आपण. जीवनात करायचं तर मनसोक्त करा, नाही तर करूच नका. पाऊस आल्यावर छत्री घेतली तर त्या काय निसर्गावर तुम्ही प्रेम करा. अशा अनेक पद्धतीचे साहित्य, मैफिल, कविता माझ्या अनेक मित्रमंडळी सगळ्यांना या ठिकाणी मला पण ऐकायचा मोह होतो, नाही असं नाही. आम्ही वारंवार भेटतो. आणि या साहित्याच्या या मेजवानी प्रकारे या काव्य संपदेमध्ये मला सहभागी होता आलं. त्यामुळं अध्यक्ष साहेब, बारस्वेंचे सर्व आपण सदस्य, आपण श्रोते मंडळीने ऐकून घेतले आहेत. कारण कविता अनेक आहेत आणि अशा अनेक पद्धतीने कविता सादर करत असताना पुढच्या स्टेज मागचा शहाणा असे आपण नेहमी म्हणतो. पुढच्या स्टेज मागचा शहाणा असे आपण नेहमी म्हणतो.
पण कुटुंबामध्ये मात्र तसे नसते. एकाच ठेस सारेच जखमी अशी अवस्था असते. पण कुटुंबामध्ये मात्र तसे नसते. एकाच ठेस सारेच जखमी अशी अवस्था असते. कुटुंब आहे शेवटी. घरचा एक माणूस आजारी पडतो, अख्खं कुटुंब आजारी पडतो. अशा अनेक आपल्याला या समाज जीवनामध्ये वावरत असताना ज्या कविता सुचतात तेच खरं साहित्य असतं. आणि मग त्या प्रेमरस असेल, हास्यरस असेल, तुरट रस असेल, जसे नवरंग आपण म्हणतो तसे नवरस या कवितेमध्ये आहेत. आणि हे नवकवी आमचे इथं सगळे बसले, स्मिता पाटील आमच्या पांढरेपर्यंत सगळे, आणि माधवराव पवार हे आमचे इथे बारबल बिरबल बादशामध्ये जसे रत्न होते तसे हे गेले अनेक वर्षे हे दुरा सांभाळत आहेत. तर त्यांच्या भावी आयुष्याला जीवनाला मी मनापासून श्वेतर, मी त्यांना आत्ताच म्हणलं की श्वास देणारा आणि घेणारा तो आहे. आकडा मोजू नका, त्याच्याकडे काय आकडा लिहिलाय तो तुम्हाला माहित नाही. त्याच्या हातात आहे सगळं. करता कविता तो तिथं बसला, ही तो तरी इच्छा. त्यामुळे मोजण्यापेक्षा श्वास घेत राहा. आणि 2 श्वासाचं अंतर म्हणजे जीवन, हे जसं बहिणाबाईंनी सांगितलंय हे आमच्या लक्षात ठेवलं पाहिजे. मी अधिक वेळ घेत नाही. तुम्ही मंडळीने आम्हाला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या मनाचा आभार मानतो. आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक आणि अध्यक्षीय समारोप म्हणून सुद्धा मी केला असं मी समजतो. मला माफ करा, क्षमा करा. मला थोडं कार्यक्रमाला जायचं आहे. मी येतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिलिंदजी तोबडे सरांना विनंती. श्रद्धेने, ही फार मोठी गोष्ट आहे. होळकरावरची त्यांची कादंबरी अत्यंत गाजलेली आहे. आणि त्यांना पुण्यामधल्या प्रत्येक माणसाला मी जगात श्रेष्ठ आहे असं वाटतं, प्रत्येक माणसाला. तर अशा पुण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळणं हा फार बहुमान आहे असं मला वाटतं. तो बहुमान गोविंदराव काळेंना मिळालेला आहे. आम्ही गोविंदराव फार म्हणजे आमच्या मनात त्यांच्याविषयी फार श्रद्धा आहे. ते मोठा माणूस आहे, तो वयाने तर आहेच आहे. म्हणून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणतोय मी. त्यांना विनंती करतो आपल्या 2 रचना सादर कराव्या. सावच लागणार आहे. 6 मित्र टूरला निघाले. 4 जण आले, पण 2 आलेच नाहीत. संयोजकाला काळजी, इकडून तिकडं एक धावत पळत आला. त्याला म्हटलं काय रे उशीर झाला? काही नाही म्हणला, आई स्वयंपाक करत होते. आईचा स्वयंपाक संपला, तिचं दर्शन घेतलं आणि आलो. लगेच दुसरा धावत पळत आला. त्याला म्हणलं अरे तुला का उशीर झाला? काय नाही म्हणला, बायको स्वयंपाक करत होती, तिचा स्वयंपाक संपला, तिच्या पाया पडलो ना आलो. काय गाणं काय? आईच्या पाया पडणं ठीक आहे, बायकोच्या आम्हाला ती उद्याची आईच असते की आपल्या लेकरांची. आता याच्या पुढे काय बोलावं? आणि मग ही कविता माझ्या डोक्यामध्ये सुचली की अजूनही मला चांगलंच आठवतं, त्यावेळी मला सगळेच म्हणायचे हा आईचा फारच आळका, हा आईचा फारच आळका. लग्न झालं तरी सारखा आई आईच करतो, लग्न झालं तरी सारखा आई आईच करतो. तेव्हा एकदा सौ म्हणाली, आई आई करणारानं लगीन कशाला करायचं, अंगठा चोकत बसायचं. आई आई करणारानं लगीन कशाला करायचं, अंगठा चोकत बसायचं. असा राग आला होता. पण शब्दाला शब्द नको म्हणून माघार घेतली, तर कसं शिपूट घातलं याचा तिला आनंद. एकदा चांगलीच फरमात आली आणि मला म्हणाली सांगा माझं प्रेम कसं. मला म्हणाली सांगा माझं प्रेम कसं. मी म्हणालो अगं हे काय विचारणं झालं तरी पण सांगतो. चहात जास्त झालेल्या साखरेसारखं गोडच गोड आणि तुमच्या त्या आईचं असं म्हणतात. मी म्हटलं कालवणात जास्त झालेल्या मिठासारखं खारट गोड. त्यावेळेस सगळं निभावलं, आनंदाचं वारं वाहिलं. त्यावेळेस सगळं निभावलं, आनंदाचं वारं वाहिलं.
पण लग्नाच्या 25व्या वाढदिवशी मला मीठ साखरेचं खरं गणित कळलं. लग्नाच्या 25व्या वाढदिवशी मला मीठ साखरेचं गणित कळलं. तेव्हा आईला जाऊन मी विचारलं, आई तूच सांग आता मी काय करू? तुझं ऐकलं तर माझा बीपी वाढतोय आणि तिचं ऐकलं तर शुगर वाढते. तेव्हा आई म्हणाली, बाळा तू आता काहीच करू नकोस, तुझी तूच पकड नस आणि हरिहरी करत बस, हरिहरी करत. कोर्टात यायचं आणि अपील न करता जायचं माझ्या बुद्धीला पटेना. कोर्टामध्ये एक अपील घेऊन आलोय. एक दास कानाजवळ आला, एक दास कानाजवळ आला आणि बरंच काही गुणगुणला. सांगत होता, गेलो होतो दिल्लीला, दिल्लीवरनं इकडच येतोय, लपण्यासाठी जागा शोधतोय. दिल्लीमध्ये डेंगू तापाचे प्रकरण गाजले, दिल्लीमध्ये डेंगू तापाचे प्रकरण गाजले. कोर्टाने सरसकट मृत्यूदंड ठोठावले म्हणून मी 100 ग्राम गाठले. साप साप म्हणून भुईत उपटू नका, आम्हाला तुम्ही घाबरू नका. साप साप म्हणून भुईत उपटू नका, आम्हाला तुम्ही घाबरू नका. आमचं तुमचं जुनं नातं फार फार मलेरियावर जातं, 4 गोळ्या घेताच बरंही होत. आमच्या वतीनं एकच करा, आमच्या वतीनं एकच करा. कोर्टामध्ये अपील करा. यामध्ये एवढंच नमूद करा, यामध्ये घातपात असावा, परदेशाचा हात असावा. यामध्ये घातपात असावा, परदेशाचा हात असावा. आमच्या मनातली भीती थोपवा. हवं तर प्रकरण सीबीआय कडे झोपवा, हवं तर प्रकरण सीबीआय कडे झोपवा. बराच वेळ झालेला आहे, जास्त कवी नाहीत, आता 2 किंवा 3च कवी आहेत. मी कविता म्हणेन असं काय नाहीये, वेळ झाला तर मी काय कविता म्हणणार नाही. आणि यानंतर मी राजेंद्र भोसले यांना विनंती करतो, एक आमच्यातले वेगळेच कवी ज्यांना आम्ही 3 in 1 म्हणतो. कवी आहेत, लेखक आहेत, समीक्षक आहेत, आता प्रकाशन संस्था काढलेले आहेत, त्यांच्या अनेक पुस्तकांना मानांकन मिळालेले आहेत. ज्यांनी साहित्याच्या पायी नोकरीवर लात मारलेली आहे, अशी डेअरिंगबाज माणसं फार कमी आहेत. त्यातले राजेंद्र भोसले आहेत आणि ते आमचे मित्र आहेत म्हणून आम्हाला जास्त अभिमान वाटतो. मितभाषी, शांत, MPhil झालेले आहे, तर PhD करतायत ते, याचा जास्त अभिमान वाटतो आम्हाला. मी एका ठिकाणी मला वाटतं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो. ऑटोग्राफ करताना मुलाने विचारलं, सर तुमचा PhDला विषय कुठला होता? मी घाबरूनच गेलो एकदम. म्हणलं बाळा PhD कधी असते? का हो सर? नाही मला सांगा तुम्ही. ते सांगायला असं MPhil केल्यानंतर असं असतं असं असतं. म्हणलं का हो सर? म्हणलं मी गव्हर्नमेंट सर्वंट होतो. म्हणलं आयुष्यभर मेडिकल कॉलेजमध्ये मुडुदे सांभाळत आलो. म्हणलं अॅनाटॉमी डिपार्टमेंटला 75 मुडुदे होते माझ्या ताब्यात. म्हणलं अॅनाटॉमीला देहदान केलेले सगळे बॉड्या असतात, तिथं आयुष्यभर काम केलंय. त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झाला माझ्या. आणि म्हणलं आम्हाला सर्व्हिस बुक नावाचं एक पुस्तक असतं, त्या पुस्तकावर SSC पास ऑक्टोबर असं आहे. बस संपूर्ण शिक्षण माझं. म्हणजे सर असं कसं काय? साहित्य आणि शिक्षणाचा काय संबंध नसतो. म्हणजे साहित्य वेगळं, शिक्षण वेगळं असतं. तर यानंतर मी भोसलेला विनंती करतो, त्याने आपल्या 2 रचना सादर कराव्या. 2 किंवा 3च कवी आहेत आता, त्यामुळे तुम्ही थांबलात. तुमच्या ॲडव्हान्समध्ये आभार मानतो. बापूने आम्हाला बोलवलं. बापूचं आमचं नातं वेगळं, जर नाजूक नातं आहे. आमच्या बहिणीची गोष्ट आहे ते, त्यामुळं त्यांना नाही म्हणता येत नाही. आणि घोंगडी अडकल्यामुळे शेवटपर्यंत बसावंच लागतं मला. त्यामुळे बापू तुमच्या मनापासून आभार मानतो. मिलिंदची फार वर्षानंतर गाठ पडते. आज आम्ही हरिबाईचीच आहोत, पण मी त्याला सिनियर आहे. मी 72 बॅच आहे, 70ला आता आलेलो आहे. आणि त्यामुळं मिलिंदचं देखील वाचतो पेपरमधलं, कौतुक वाटतं. आपल्या हरिबाईची मुलं अशी एवढी मोठी होत आहेत. तर भोसलेला विनंती करतो 2 रचना सादर कराव्या. न्याय मंदिरातील न्यायदानाचे पवित्र कार्य करणारे आदरणीय न्यायाधीश साहेब आणि त्यांना सहकार्य करणारे विधिज्ञ मंडळी, त्यांना प्रथमतः मी विनम्रपूर्वक नमस्कार करतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो. खरं तर मारुती कटकडून यांचा फोन आला की आपल्याला कोर्टात जायचंय म्हणले मागच्या आठवड्यात. म्हटलं मी थोडंच घाबरलो, कारण आता कोर्टात जायची पाळी कशी काय आली. म्हणलं आपल्याकडून काय चूक आली काय असं वाटलं. नंतर सुरेश बापूंचा ज्यावेळेला फोन आला की आपल्याला कविता सादर करायची, त्यावेळेला माझा जीव भांड्यात पडला.
आणि मला एक सांगितलं की बाबा कवीचे सुद्धा दिवस जरा चांगले आले, कोर्टासह बोलावं लागले कवीत कारण हा आयुष्यातला 25 वर्षाचा पहिलाच प्रसंग आहे की जिथं आम्हाला आपणासारख्या श्रेष्ठ माणसांसमोर कविता सादर करण्याची संधी मिळत आहे. असो, माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाय बाय. खरं तर बापूंनी सांगितलं की थोडंसं विनोदी कथा घ्या म्हणले. प्रत्येकाला ताणतणाव तर असतोच म्हणले, त्यात थोडासा विरंगुळा मिळू शकतो म्हणले. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. मग बाय बाय ही प्रेम कविता आहे तसं व्हायचं तर. आता प्रेम हे 2 प्रकारचं असतं मी मानतो. पहिलं प्रेम असतं ते लग्नापूर्वीचं आणि दुसरं प्रेम असतं ते लग्नानंतरचं. म्हणजे लग्नानंतरचे सुद्धा पुरुष मंडळी प्रेम करू शकतात हे आपल्याला माहितच आहे. आपल्याकडे केसेस वगैरे येतात तर त्यावर कळतं. तर अशाची विवाहानंतरची प्रेम विराची ही कवितेचं शीर्षक आहे बाय बाय. मला एक प्रेमिका भेटली सुंदर गोरी चाफेकळी. मला एक प्रेमिका भेटली सुंदर गोरी चाफेकळी. स्मितहास्य मधुर भाष्य हस्ता घाली गोडकळी. स्मितहास्य मधुर भाष्य हस्ता घाली गोडकळी. प्रथम नजरेचा झाला खेळ हसता हसता जमला मेळ. प्रथम नजरेचा झाला खेळ हसता हसता जमला मेळ. एकमेकांसाठी चोरून चोरून काढू लागलो आम्ही वेळ. जसजसे प्रेम रंगू लागले लोक चर्चा करू लागले. जसजसे प्रेम रंगू लागले लोक चर्चा करू लागले. जगात साऱ्या टाळत टाळत प्रेम बारशे धरू लागले. जगात साऱ्या टाळत टाळत प्रेम बारशे धरू लागले. एकदा ती लाडात म्हणाली जाऊया ना फिरायला. एकदा ती लाडात म्हणाली जाऊया ना फिरायला. फिरण्यासाठी दिवस सुद्धा माझ्या पगाराचा ठरवला. फिरण्यासाठी दिवस सुद्धा माझ्या पगाराचा ठरवला. भर पेठेत चेहरे लपवत आम्ही गेलो चप्पल दुकानात. भर पेठेत चेहरे लपवत आम्ही गेलो चप्पल दुकानात. शेकडो जोड पाहून झाले एकही पसंत पडेना. शेकडो जोड पाहून झाले एकही पसंत पडेना. अखेर तिने पसंत केला उंच टाचेचा रंगीत जोडा. अखेर तिने पसंत केला उंच टाचेचा रंगीत जोडा. 800 रुपये मोजताना जीव माझा थोडा थोडा. नंतर आम्ही गेलो मोठ्या साडीच्या दुकानात. नंतर आम्ही गेलो मोठ्या साडीच्या दुकानात. साड्यांचे ढीग पाहून या माझे मन नव्हते भानात. साड्यांचे ढीग पाहून या माझे मन नव्हते भानात. शेकडो साड्या पाहून तिने एक साडी निवडली. शेकडो साड्या पाहून तिने एक साडी निवडली. 3000 मोजताना बोटे माझी थरथरली. 3000 मोजताना बोटे माझी थरथरली. पर्स लिपस्टिक शॅम्पू परफ्यूम. पर्स लिपस्टिक शॅम्पू परफ्यूम सारे दुकाने फिरून झाली. यथेच्छ खरेदी करून आता थोडं जीवूया म्हणाली. तोवर माझ्या खिशाने गाठला होता अंतिम टप्पा. तोवर माझ्या खिशाने गाठला होता अंतिम टप्पा. वरून वरून मी तिच्याशी मारत होतो कोरड्या गप्पा. जेवण झाले आईस्क्रीम झाली म्हणाली जेवण झाले खास. जेवण झाले आईस्क्रीम झाली म्हणाली जेवण झाले खास. तोवर माझ्या खिशाने घेतला होता अंतिम श्वास. झालो होतो कंगाल मी तिच्या एका भेटीने. झालो होतो कंगाल मी तिच्या एका भेटीने. निरोप घेऊन मी तिचा आलो घराकडे घाईने. घरी येताच बायको म्हणाली आज तुम्हाला किती उशीर. घरी येताच बायको म्हणाली आज तुम्हाला किती उशीर. पीठ संपले तेल संपले मुलांनी किती धरायचा धीर. पीठ संपले तेल संपले मुलांनी किती धरायचा धीर. कारण नव्हते सांगण्यासारखे. बायकोला असले कारण सांगायचे. कारण नव्हते सांगण्यासारखे म्हणून मी गप्प राहिलो. कारण नव्हते सांगण्यासारखे म्हणून मी गप्प राहिलो. न कळत बायकोचा निष्पाप चेहरा पाहत राहिलो. 200च्या साडीत ती अख्खा आयुष्य काढीत होती. 200च्या साडीत ती अख्खा आयुष्य काढीत होती. जुनी चप्पल 100ची ठोकून ठोकून वापरत होती. पावडर नव्हती लिपस्टिक नव्हते तरी ती सुंदर दिसत होती. पावडर नव्हती लिपस्टिक नव्हते तरी ती सुंदर दिसत होती. स्वतःच शरीर उसवत उसवत माझा संसार शिवत होती. स्वतःच शरीर उसवत उसवत माझा संसार शिवत होती. मी माझ्या स्वतःचा धिक्कार केला माझ्या मनी. मी माझ्या स्वतःचा धिक्कार केला माझ्या मनी. सोन्यासारख्या माझ्या संसारात ही चिंधी आली कुठून. सोन्यासारख्या संसारात
ही चिंधी आली कुठुनी, कधी कधी भेटते ती प्रेमिका, कधी कधी भेटते ती प्रेमिका, करत असते हॅलो हाय, करत असते हॅलो हाय, लांबूनच मी हात उंचावून करत असतो बाय बाय, करत असतो बाय बाय. धन्यवाद. खरं तर अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या 3 गरजा असतात, परंतु आता मोबाईल ही एक चौथी गरज झाली आहे. आज आपण पाहतो, आज 3-4 वर्षाची मुलं सुद्धा मोबाईल शिवाय म्हणजे जगू शकत नाहीत अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे प्रेमाच्या व्याख्या बदललेल्या आहेत. आता प्रेमावरच मोबाईलवरच प्रेम लवकर जुळतं आणि लवकर संपुष्टात सुद्धा येतं अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आणि अशाच एका विफल प्रेमाची किंवा प्रेम थोडस अयशस्वी झाल्या प्रियकराची ही कविता आहे मोबाईल. हल्ली तुझा मोबाईल एंगेज लागतो, हल्ली तुझा मोबाईल एंगेज लागतो, सकाळ असो दुपार असो सायंकाळ असो, जेव्हा जेव्हा तुझा चेहरा आठवतो, हल्ली तुझा मोबाईल एंगेजच लागतो. पूर्वी मात्र बरे होते, केव्हाही लागायचा केव्हाही यायचा, पूर्वी मात्र बरे होते, केव्हाही लागायचा केव्हाही यायचा, हसत खेळत गप्पाही व्हायच्या, तुझा तो लढीवाळ शब्द ना शब्द आठवतो. पण हल्ली तुझा मोबाईल एंगेजच लागतो. क्षेमकुशल तुझे कळायचे, क्षेमकुशल माझे सांगायचो, पावसाप्रमाणे मेसेजची बरसाती करायचो, त्या मेसेज मधला नेमका मथाळी आठवतो. हल्ली तुझा मोबाईल एंगेजच लागतो. टॉक टाइम फ्री असल्यामुळं मनमुराद आपण बोलायचो, टॉक टाइम फ्री असल्यामुळं मनमुराद आपण बोलायचो, मोबाईलवरच भांडायचो, मोबाईलवरच एकमेकाचा रुसवाई काढायचो. अजूनही तुझा तो दबलेला हुंदका आठवतो, अजूनही तुझा तो दबलेला हुंदका आठवतो. हल्ली तुझा मोबाईल एंगेजच लागतो. अचानक आई समोर आल्यावर तू हॅलो हॅलो आवाज येत नाही असं म्हणायचीस, अचानक आई समोर आल्यावर तू हॅलो हॅलो आवाज येत नाही असं म्हणायचीस. कोण आहे आईने विचारल्यावर रॉंग नंबर म्हणायचीस. मीही मग संकट ओळखून फोन कट करायचो, त्यावेळेचा तुझा तो भेदरलेला आवाज आठवतो. हल्ली तुझा मोबाईल एंगेजच लागतो. मी तुझा नंबर शोनू म्हणून सेव्ह करायचो, मी तुझा नंबर शोनू म्हणून सेव्ह करायचो, तू माझा नंबर पिल्लू म्हणून सेव्ह करायची. मी तुझा नंबर शोनू म्हणून सेव्ह करायचो, तू माझा नंबर पिल्लू म्हणून सेव्ह करायचीस. एकमेकांना जीवनात साथ द्यायच्या अनाभाका आपण घ्यायचो. हल्ली तुझा मोबाईल एंगेजच लागतो. अलीकडे तुला काय झाले कळत नाही, तू मला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलीस की काय, अलीकडे तुला काय झाले कळत नाही, तू मला ब्लॅकलिस्ट मध्ये ब्लॉकलिस्ट मध्ये टाकलेस की काय, किंवा सिम कार्ड बदललेस की काय. जुना नंबर तुझा मी वारंवार लावतो, परंतु हल्ली तुझा मोबाईल एंगेजच लागतो. बदलले सिम कार्ड तरी माझी काही तक्रार नाही, बदलले सिम कार्ड तरी माझी काही तक्रार नाही. नव्या कार्ड मध्ये प्रॉब्लेम आल्यास कधी कधी मिस कॉल करत जा, नव्या कार्ड मध्ये प्रॉब्लेम आल्यास कधी कधी मिस कॉल करत जा. माझे कार्ड तुझ्यासाठी 24 तास ऍक्टिव्हेट आहे. माझ्यासारखे प्रेम तुझ्यावर दुसरा कोणी करणार नाही, माझ्यासारखे प्रेम तुझ्यावर दुसरा कोणी करणार नाही. केले जरी प्रेम त्याने ते माझ्याप्रमाणे असणार नाही. हा महत्वाचा संदेश आज तुला मी पाठवतो. पण हल्ली तुझा मोबाईल एंगेज लागतो, हल्ली तुझा मोबाईल एंगेज लागतो. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. बदिउज्जमा बिराजदार महाराष्ट्रातील उत्कृष्ट गझलकार म्हणून त्यांची ख्याती आहे. तर गझल हे वृत्त आहेच, पण गझल ही वृत्ती आहे. गझलचे लघुगुरूचे नियम फार अवघड आहेत. एक शायर म्हणतो, गझल में अल्फाज और बंदिशें ही नहीं काफी, गजल में अल्फाज और बंदिशें ही नहीं काफी, जिगर का खून भी चाहिए असर के लिए. कौन सी देखे है उसकी नियत खराब क्या होगी. असं गझलचं एक वेगळं नजाकत आहे. सुरेश भटांनी मराठीमध्ये गझला उत्तम आणलेल्या आहेत आणि आमच्या बदिउज्जमाची गझल सुरेश भटांनी सिलेक्ट केलेली आहे. त्याचा आम्हाला जास्त अभिमान वाटतो. त्यांना विनंती करतो 2 रचना सादर कराव्यात. त्यानंतर आमचे काशीनाथ पातगुंती त्यांच्या विनंतीवरून, त्यांची विनंती असते प्रत्येक संमेलनात की मला पण कविता म्हणायची आहे. म्हणलं काय हरकत नाही म्हणा, ते म्हणतील. मग आमच्या मारुती कटकतोंड आणि तुमची इच्छा असेल तर मी म्हणेन, नाहीतर काय माझं सूत्रसंचलन घालण्याच आहे. एक एक म्हणून ते खाता चालेल, एक एक म्हणून
कारण बराच उशीर झालेला आहे, तर आणि बऱ्याच खुर्च्या सुद्धा खाली झालेल्या आहेत. मग काही लोकांना आता मोजत बसलेले, आता 2 राहिले, आता 1 राहिला, आता संपलं. तर कृपा करून मी माझी एकच गझल सादर करणार आहे. आणि सरांची इच्छा आहे, त्यावेळेला फोनवर त्यांनी मला आवर्जून सांगितलं की आई तुमची गझल तुम्ही सादर करा म्हणून. खरं म्हणजे मी इथे वेगळी गझल सादर करणार होतो, पण मी आता आईच गझल सादर करतो, ती सुद्धा तरन्नुममध्ये. प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. शेर आहे का बघा. पिकेल रानावनात सोने, पिकेल रानावनात सोने, पिकेल रानावनात सोने, न जायचा व्यर्थ घाम आई. प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. हा शेर बघा, आवडला तर जरूर दाद द्या. कशास रामास मी जपावे, कशास रामास मी जपावे, कशास रामास मी जपावे, तुझ्याच नामात राम आई. प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. आई शेर बघा, हासिले गझल शेर आहे तो सुद्धा. तुझ्यात काशी तुझ्यात काबा, तुझ्यात काशी तुझ्यात काबा, तुझ्यात काशी तुझ्यात काबा, मला दिसे 4 धाम आई. प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. आणि हा माझा शेवटचा तखल्लू शेर ज्याला म्हणतात, मक्ता शेर, तो शेवटचा शेर आहे. झुकेल माथा तुझ्याच चरणी, झुकेल माथा तुझ्याच चरणी, झुकेल माथा तुझ्याच चरणी, तुझाच साबीर गुलाम आई. प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. धन्यवाद. यानंतर मारुती कटकधोण विनंती करणार आहे, त्यांनी 2 रचना सादर कराव्यात. मारुती कटकधोण हे सिव्हिल हॉस्पिटलला कामाला होते एक्सरे टेक्निशियन म्हणून, म्हणजे लोकांचा अंतरंग देखील त्यांना माहीत आहे. त्यामुळं त्यांच्या कविता ह्या अंतरंगाच्या कविता आहेत. आणि कुठलीही साहित्यिक वारसा नसताना अनुभवाच्या जोरावरती, अभ्यासाच्या जोरावरती
त्यांनी इथपर्यंत उडी मारलेली आहे. त्यांच्या डोहतळ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्रातले अनेक पुरस्कार, जवळजवळ 19 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचा अजून तळ सापडलेला नाहीये, तर आणखीन पुरस्कार मिळतील. आणि आम्ही त्यांना दिवाळी अंकाचा बादशाह म्हणतो. जवळजवळ 40च्या पुढे त्यांना दिवाळी अंक येतात. इतक्या कविता दिवाळी अंकातून त्यांच्या येत असतात. आणि एक संवेदनशील माणूस आहे. मी माझ्या नेहमी व्याख्या तीच असते, तुम्ही साहित्यिक म्हणून किती मोठे असतात, कवी म्हणून जर माणसाचे गुण तुमच्या अंगात नसतील तर तुम्ही शून्य आहात, लक्षात ठेवा. त्यामुळं माणसांना अभिप्रेत असलेली कविता तुम्ही सादर केली की ते लोकांना आपली कविता वाटते, आपल्या जीवनावरच कविता केल्यासारखी वाटते. हे त्या कवीचं आणि कवितेचं वैशिष्ट्य असतं. मारुतीला विनंती करतो, ते माझे चांगले मित्र आहेत. जवळजवळ आमची 40 वर्षापासून मैत्री. आम्ही मी तर मेडिकल कॉलेजला होतो, ते सिव्हिल हॉस्पिटलला, दोन्ही आम्ही एकत्रच होतो. त्यामुळं आमचे संबंध दृढ होत गेलेले आहेत. स्वभावामुळं आणखीन घट्ट झालेले आहेत. हे शेवटपर्यंत राहतील. मारुती कटकतो. नमस्कार. आपण प्रत्येक जण लग्न करण्यास इच्छुक असतो, पण मंगल कार्य बांधणारा एकटाच असतो. आपल्या इथे एकाच छताखाली सर्वांना आमंत्रित करणारे माझे ज्येष्ठ विधिज्ञ मित्र सुरेश गायकवाड यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं. मित्रांनो, माणसाचा जन्म कुठं होतं हे आपल्या हातात नाही. त्याचा रंग, रूप, उंची हेही आपल्या हातात नाही. ही शाश्वत ओळख नाही आहे. ते वधूवर संशोधनाला ठीक आहे, पण ही तुमची शाश्वत ओळख नाही. शाश्वत ओळख काय आहे ते मी आता 2 ओळीच्या कवितेत सांगतो. मी गगनाला विचारले माझी उंची किती, मी गगनाला विचारले माझी उंची किती, तेव्हा गगन म्हणाले तू माझ्या पुढे पूजा. म्हणजे मी गगनाला विचारले माझी उंची किती, तेव्हा गगन म्हणाले तू माझ्या पुढे पूजा. मी पुन्हा गगनाला विचारले ज्येष्ठ न्यायाधीश व ज्येष्ठ विधिज्ञांची कार्यपद्धतीची उंची किती. मी पुन्हा गगनाला विचारले ज्येष्ठ न्यायाधीश व ज्येष्ठ विधिज्ञ यांच्या कार्यपद्धतीची उंची किती, तेव्हा गगन म्हणाले त्यांच्या कार्यपद्धती पुढे मी पूजा, त्यांच्या कार्यपद्धती मी पूजा. हे अनुभव मला सोलापुरात येत आहे. याचं कारण मी आता मी सांगतोय. मित्रांनो, मी बालपणी कुठलाही गुन्हा किंवा अपराध न करता बालपणातल्या वयातल्या 7 वर्षापर्यंत मोहोळ आणि सोलापूरच्या कोर्टात येत होतो. कारण या वास्तूमध्ये माझ्या वडिलांनी पटेवाले म्हणून, ज्यांचं नाव सिद्धरामप्पा कटोदुमकर, ज्येष्ठ विधिज्ञ किंवा आपले इथे काही अनुभवी असतील ते माझ्या वडिलांना ओळखत असतील. सिद्धरामप्पा कटोदुमकर यांचा मी मुलगा आहे. मी वडिलांनी प्रदीर्घ इथं सेवा बजावली पटेवले म्हणून. त्यावेळेला मी यायचो लहानपणी 7 वर्षाच्या पर्यंत असेपर्यंत वडिलाकडे यायचं. मग वडील असे ज्येष्ठ विधिज्ञकडून त्यांच्या सहकार्याकडून 4 आणे गोळा करून माझ्या हातात ठेवायचे आणि जा आईला घर खर्चासाठी देऊन ये असंच सांगायचे. आणि त्यांचा पोशाख एक आदर्श होता कोर्टामध्ये. त्यावेळेस सुद्धा ज्येष्ठ विधिज्ञ म्हणायचे, जज सुद्धा म्हणायचे की वडिलाचा पांढरा शुभ्र डगला आणि उजव्या खांद्यापासून ते डाव्या हातापर्यंत असा जाड उलनची पट्टी, तांबडी भडक पट्टी आणि डोक्यावर काळी टोपी आणि ओठाच्या वर झुपकेदार मिशा. आणि मला अजूनही आठवत आहे की त्यांच्या भारतासावधात आरोपीला त्यांच्या नावाची दिलेली ललकारी. आजही मला ते दिवस आठवतात. अशा वडिलांनी या वास्तूमध्ये हे केले. आज मी भाग्य समजतो की त्या वास्तूमध्ये त्यांचा मुलगा म्हणून मी कविता सादर करतोय. कारण जो आईबापाच्या चरणाशी वागतो, जो आईबापाच्या चरणाशी वागतो तोच जगात ताट म्हणून मान करून चालतो, तोच जगात ताट मान करून चालतो. आज मी ताट मान केले ते माझ्या वडिलांची पुण्य आहे. ही कविता माझ्या वडिलांसाठी. बाबा सारं आयुष्य खर्ची करून, बाबा सारं आयुष्य खर्ची करून तुम्ही मला साहेब केलं. बाबा सारं आयुष्य खर्ची करून तुम्ही मला साहेब केलं. उरातल्या वेदना सुरकुतलेल्या चेहऱ्यावर, उरातल्या वेदना सुरकुतलेल्या चेहऱ्यावर दाबीत दाबीत काट्याचा दाह शोषित तुम्ही मला फुलाचा मार्ग दाखवला. बाबा कोरडी भाकर खाताना, बाबा कोरडी भाकर खाताना पाणावलेल्या डोळ्यांनी तुमचं पोट कधी भरायचं हे आम्हाला कधी कळलंच नाही. बाबा तुम्ही कधीच मीठ मिरचीची आस धरली नाही. कधी तुमचा जीवनावर रुसवाही नसायचा, कधी तुमचा जीवनावर रुसवाचा नसायचा. दुःखावर खांद्याचा छबिना घेऊन जगताना, बाबा दुःखाचा छबिना खांद्यावर घेऊन जगताना
तुम्ही आम्हाला उन्हातलं झाड वाटायचं, स्वतः ऊन शोषण करून आम्हाला गार सावली द्यायचा. बाबा आज माझं सुख बघताना, बाबा आज माझं सुख बघताना तुमचे डोळे काठोकाठ का भरून आले? बाबा आज माझं सुख बघताना तुमचे डोळे काठोकाठ का भरून आले? तेव्हाही तुमच्या डोळ्यात पाणी आणि आजही, तेव्हाही तुमच्या डोळ्यात पाणी आणि आजही. तसं तुम्ही मला छातीला कवटाळून घेत म्हणालात, तसं तुम्ही मला छातीला कवटाळून घेत म्हणाला, पोरा पाण्या पाण्यात फरक असतो, पाण्या पाण्यात फरक असतो. तेव्हा ते दुःखाश्रू होते, आज आनंदाश्रू आहेत, आज आनंद आहे. धन्यवाद. आता एक छोटीशी हलकी फुलकी विनोदाची कविता घेतो. विनोद म्हणलं की आपल्याला सरदारजी आठवतो, कारण सगळे सरदार पण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काय कमी आला नाही. तर सरप्राईज नावाची कविता आहे, जास्त प्रस्तावना करत नाही. पत्नीला सरप्राईज करण्यासाठी पती महाशयानी बायकोला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये धडकले. पत्नीला सरप्राईज देण्यासाठी पती महाशय बायकोला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये धडकले. बायकोला बॉसच्या मांडीवर बसलेला पाहून पतीला नवलच वाटले. बॉसच्या मांडीवर पत्नीला बसलेले पाहून त्याला नवलच वाटले. थोड्या वेळाने चेहऱ्यावरची आश्चर्यचकित रेष गळून पडल्यानंतर रागारागाने बायकोचा हात धरून ओढीत तिला घरी घेऊन निघाले. रस्त्यात तिला म्हणाले, जिथं तुला बसायला खुर्ची नाही अशा भिकार ऑफिसात तू कशाला काम करतेस? अजून मी जिवंत आहे, तुला नोकरी करायची काय गरज आहे? उद्या मी तुला दुसऱ्या ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो, जिथे तू मनमोकळेपणाने तेथे आरामशीर खुर्चीवर बस. धन्यवाद. काशीनाथ दातवेंची त्यांना विनंती करतो, जास्त प्रस्तावना आणि दीर्घ कविता नको. लोकांचे चेहरे सांगतायत की आता बस करा म्हणून, नंतर उगाच भीती वाटते मला कधी कधी. टीम इंडिया सारखं प्लेइंग 11 होते, त्यातील एक खेळाडू पुढे गेल्यामुळं माझी भरती झाली असं मला म्हणतं. कवितेचं नाव आहे सोलापूर गाव. आम्ही दत्ता थोरे आणि आम्ही असताना ही कविता केली. सर्वजण सोलापूरच्या विकासासाठी पुढे येतो आणि म्हणून आम्ही सोलापूरचा होरडा दिला जोशी साहेब आणि धन्य गायकवाड साहेबांनी आम्हाला संधी दिली. दुपारी देखील होरडा आणि आजचा होरडा. आज मिलेटियर आहे. माझं सोलापूर गाव. मी सोलापूर ते दिल्ली प्रवास केला. आजच्या दिवशी आम्ही दिल्लीत होतो, 18 वर्ष झाली त्याला, म्हणून एक छोटीशी आठवण. माझं सोलापूर गाव, हिचा सोलापुरी बाज, सारं जग नाव जल हिला चादरीची साज. मोठी पुण्यवान भूमी सिद्धेश्वर करी वास, तुची पाठी राखा आम्हा आम्ही पायरीचे दास. माझ्या गावाच्या बाजूला आहे विठ्ठलाचं गाव, त्याच्या पायी झुलती सारा रंक आणि राव. अरणाच्या मातीमध्ये पिके साव त्याचा मळा, साऱ्या महाराष्ट्रावटी त्याचा कांदा भाज्याने मुळा. चंद्रभागा धुता अंग फिटे जन्माचे पांग, उजनीची पाणी प्याया अतृप्ताची रांग. नाही कोणाचे डर आम्हा आम्ही कोणाचं का भ्यावे? उबळे साहेब, नाही कोणाचे डर आम्हा आम्ही कोणाचं का भ्यावे? स्वामी समर्थ पाठीशी आमच्या. घाणगापूर दत्त आणि तुळजापूरची माता भवानी, सीमेवरची स्पर्शून माती पावन आम्हा करती. ही समरभूमी थोर, हिचा स्वातंत्र्याचा संग्राम, 4 होतात आणला गोऱ्या फिरंग्याना घाम. मायभूमी रक्षणा त्यांनी सोसलं या जाच, हसू ठेवून यावटी गळावला फास. महाराष्ट्र धर्म आमचा मराठीच गळा, तरी आम्हा सोलापुरी कन्नड तेलुगूचा लळा. हुसेन संजवा यल्ला दासी त्यांचा रंगाचा कुंचला, पोरे शोभतीला त्यांच्या बोलतात रेषा. पठाणाचं युम त्याचं तुकाराम सखी, एकात्मतेचं गाणं गातो पंडित बिराजदार मुल्ला. कविता खूप मोठी आहे पण शेवटची कडवा. अमर झाले कविता लिहून थोर कवी कुंज विहारी, अमर झाले कविता लिहून थोर कवी कुंज विहारी. कवीवर राम जोशी गरजले, ऐस गाव सोलापूर, माझं गाव सोलापूर, माझं गाव सोलापूर. धन्यवाद. आज हुरडा भेळ खाल्ला. कोर्टामध्ये हुरडा भेळचा आम्ही आविष्कार केला, त्यामुळं तुम्ही आम्हाला गोड मानून घेतलात. भविष्यात मागच्या वर्षी थोड्याशा शेतात आलते, आपण पण यावं. एकदा कवींसाठी मी भोसले साहेब परवा बोललो होतो,
योग आला. आपण सर्वांसाठी करू. मला सहन केला. ते भक्तिगीत असतात. तो आपल्या श्रावण महिन्यात त्याच्या भक्तिगीत असतात. त्यांची गाणी महाराष्ट्रातले नामवंत दिग्गज गायकांनी गायलेली आहेत. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे व आदर्श शिंदे हे तिन्ही वंशाचे मानकरी माधव पवार यांच्या गीतं गायलेले आहेत. हे आपल्या सोलापूरसाठी भूषण आहे. त्याचबरोबर राधा ही बावरी प्रेम जे गाणं फेमस झालं होतं स्वप्नील बांदोरकर यांनीही माधव पवारचे गीतं गायलेले आहेत. सुरेश वाडकरने माधव पवारचे गीत गायलेले आहे. चंद्रशेखर गाडगीळ व सुरेखा पुणेकर जे अकलूजला लावणी महोत्सव झाला होता, तिथल्या लावणी महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक माधव पवारच्या गाण्यात आला होता. ते गाणं सुरेखा पुणेकर यांनी गायलं होतं. त्यांच्या नावावर शुभशकनाचे पक्षी हे हा काव्यसंग्रह जमा आहे. त्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्रातले व शासनाचे असे दिग्गज पुरस्कार लागले. त्याची सूची फार मोठी आहे. मी ते गाळतो आणि पुढे जातो की विशेष म्हणजे मगाशी उल्लेख केला की त्यांच्यात मी सिव्हिल हॉस्पिटलला होतो, एक्सरे काढत होतो. म्हणजे बाहेर होण्यापेक्षा मला अंतरंग कळतं. हा तिथे मेडिकल कॉलेजला हेड क्लास होते, सुपरिटेंडंट होते. तर सांगायचा उद्देश की तो 2011 पासून किडनीच्या विकाराने आजार आहे. दोन्ही किडन्या त्याच्या फेल आहे. रात्री त्याची उशी किती भिजते अश्रुणी हे मी पाहिलेलं आहे. त्याच्या दोन्ही किडन्या फेल असल्यामुळे कसं आहे, आभाळा एवढं दुःख पचून जगत असतो कवी, आभाळा एवढं दुःख पचून जगत असतो कवी, रोज दुसऱ्याच्या सुखासाठी थोडा थोडा मरत असतो कवी, रोज दुसऱ्याच्या सुखासाठी मरणार आहे. त्याचा आज 1272 म्हणजे मी माझ्या 38 वर्ष माझी शासकीय सेवा झाली. मुंबईपासून पुणे, जळगाव आणि सोलापूर मी माझ्या पाहण्यामध्ये असे 1272 डायरेक्ट झालेला व्यक्ती कुठं पाहिलं नाही. कारण तो ज्वालामुखीच्या मुखावर बसलेला कवी आहे, तरी तो सर्वांना बरोबर घेऊन जातो. तर हे मी त्याला म्हणजे आपणाला सहानुभूती मिळावी म्हणून नाही, कारण त्याचा चेहरा सिंहासारखा, डोळे हरणासारखे, काळी माणसासारखे आणि कविता वाघासारखे असते. म्हणून त्याचा जगण्याचा हा प्राणवायू आहे. मी एवढंच म्हणेन की तू फुलत राहा फुलासारखा जोपर्यंत तुझी माती सुकत नाही. तू फुलत राहा फुलासारखा जोपर्यंत तुझी माती सुकत नाही. तू कविता लिहित राहा तुझा श्वास थांबेपर्यंत, तुझा श्वासपर्यंत. माझ्या अशा मित्रांना मी निमंत्रित करतो की त्याने आपल्या 2 रचना सादर कराव्या, कारण त्यांना तो अधिकार आहे. कारण सर्वाला त्यांनी एका धाग्यात गुंफलेला आहे. हार आपल्याला विविध फुलाचा दिसतो, गुलाब, जाई, जुई, मोगरा, पण मधला दोर दिसत नाही मित्रांनो. तो दोर आहे तो माधव पवार आहे. चालेल, छोट्या कविता म्हणतो, जास्त मोठ्या नाही. कारण आधीच त्या आत्मी साहेबांनी म्हटलं, जे न देखे रवी ते देखे कवी. तुमचं चेहऱ्यावरचे भाव ओळखायला किती वेळ लागतं आम्हाला, वेळ लागत नाही. पण आता संकटात वापुने गाठलंय आम्हाला, ते उकळात गाठलेलं आहे. त्यामुळे नाही ना 2 मुसळ जास्ती 2 कमी आमच्या कवीनी आपलं अंतरंग उजळ करण्याचं काम केलेलं आहे. एक छोटीशी कविता म्हणतो. ती कविता माझ्या बायकोवरती आहे. बायको मुंबईची आहे, त्यामुळे एका खोलीत राहण्याची सवय आहे तिला. सकाळचं स्टेज वेगळं, दुपारचं वेगळं, संध्याकाळचं वेगळं, असं ते त्यांचं घरचं असतं. नाही तर मी गबाळा माणूस, आंघोळ केलं, टावेल तिकडंच टाकला. ती म्हणते आपल्या घरात एवढे लोक येत आहेत, तुम्ही कसं गबाळा राहता, बनियन शर्ट पण घालत नाही. मी म्हणलं माझ्या कपड्याकडे बघून लोक येत नाहीत, माझ्या डोक्यात काय चाललंय हे बघून येतात. तू काळजी करू नको. तरी पण बायकांना वाटतं नाही की आपल्या नवऱ्याने स्वच्छ राहावं, चांगलं राहावं. म्हणजे आंघोळ करतो रोज स्वच्छ म्हणजे, पण तिला असं वाटतं की जर आपण टापटीत राहावं, नवऱ्याने चांगलं, असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. आणि तो तिला स्थायी भाव आहे. आणि मग ती एकदा असं घरात कागद पडलेले असतात, लिहिलेले लिखाण केलेले कागद पडलेले असतात. मी म्हटलं काय तू दुर्दैवी म्हणून तू कवीची बायको झाली, मी सुदैवी म्हणून तुझा नवरा झाला. लक्षात ठेव, तू कवीची बायको कागदाशिवाय का असणार. तू माळ्याची बायको असली असती तर फुलं बिलं पडले असते, सराफाची बायको असलीस तर कुठं तर सोनं बिनं पडलं असतं. पण कवीची बायको आहेस, तुला आता हा शाप भोगावाच लागणार आहे. एकदा असंच घर स्वच्छ करता करता कवितेचा कागद माझा गेला उडून. त्याच्यावर सुचलेली कविता. तुझ्या स्वच्छता मोहिमेचा फटका, तुझ्या स्वच्छता मोहिमेचा फटका आता माझ्या कवितांनाही बसत आहे. तुझ्या स्वच्छता मोहिमेचा फटका आता माझ्या कवितांनाही बसत आहे.
या ओळी ऐका नीट. आउटडेटेड झालेली प्रत्येक गोष्ट, आउटडेटेड झालेली प्रत्येक गोष्ट तुला टाकाऊच वाटते. मग माझे काय? आउटडेटेड झालेली प्रत्येक गोष्ट तुला टाकावंच वाटते. मग माझे काय? माझ्या वयाला इतकी वर्ष झालीत आणि आपल्या लग्नाला इतकी वर्ष झालीत, म्हणून काय साऱ्या गोष्टी टाकावं असतात. एक गोष्ट सांगतो ऐक, प्रत्येक घरात आडगळ नावाची एक खोली असते. प्रत्येक घरात आडगळ नावाची एक खोली असते. त्यात थोडीशी जागा दे मला आणि माझ्या कवितांना. नावात काय आहे? शेक्सपियरने म्हटलंय, त्यात थोडीशी भर माझी. आता जागेत काय आहे? स्मशानात राहून लिखाण करणारे महाभाग आहेत म्हटलं इथं. त्या स्मशानाहून ही आडगळ निश्चित चांगली आहे. देशील का थोडीशी जागा आडगळीत मला आणि माझ्या कवितांना? सारं ऐकून गहिवरून डोळ्यात पाणी आणून आणि माझ्या गालावरून हात फिरवून तू म्हणालीस, सारं ऐकून गहिवरून डोळ्यात पाणी आणून माझ्या गालावरून हात फिरून म्हणालीस, अहो तुम्हाला तर माझ्या हृदयात जागा आहे आणि तुमच्या कवितांनाही, तेही जन्मोजन्मी जन्मोजन्मी जन्मोजन्मी. बस. नाही, एक मिनिट तुम्हाला विनंती करतो. शेवटची कविता, कारण तुम्ही आता कुठं जाणार आहे ते मनोगत ह्याच्यातून व्यक्त होईल. तर मी त्यांना विनंती करतो की सकाळ सकाळची कविता, शेवटची कविता हसमुखाने आपण घरी जावं असं माझी मनीषा आहे. तर मी माधवभाऊला विनंती करतो की सकाळी सकाळी ही कविता त्यांनी गाऊन सादर करावी. तर मी त्यांना, आणि मग नंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. विनंती आहे. ही जगजीत सिंगची गझल आहे, कोई पास आया सवेरे सवेरे. त्या चालीवर बांधलेली गझल आहे. गझल म्हणजे गझल म्हणता येत ना, तो अधिक बदी उस्मास आहे. गझल फॉर्म मधली ही कविता आहे. असा कोण आला सकाळी सकाळी, असा कोण आला सकाळी सकाळी, उपदेश द्याया सकाळी सकाळी, असा कोण आला सकाळी सकाळी. कहाणीच माझी बदलून थोडी, कहाणीच माझी बदलून थोडी, मला ऐकविली सकाळी सकाळी. या ओळी आहे का? म्हणाला तो रात्री, चुकीची वेळी बोलला मित्र माझा. म्हणाला तो रात्री, कमी पी कमी पी. रात्री असं म्हणायचं असतं का? सांगावं मला. म्हणाला तो रात्री, कमी पी कमी पी, तोच धुंद झाला सकाळी सकाळी, उपदेश द्याया सकाळी सकाळी. विसरून गेलो, रोजच्या गोष्टीत घरी विसरून गेलो, शपथ न पिण्याची. बायकोपासून विसरून गेलो, शपथ न पिण्याची, पुन्हा तीच घेतो सकाळी सकाळी. शेवटच्या ओळी. गेली रात्र माझी पिण्या पाजण्यात. कवीला कलाकाराला बाप लागल्या गोष्टी. गेली रात्र, कोण कबूल करतं कोण कबूल करत नाही, मी कबूल करतो. गेली रात्र माझी पिण्या
पाजण्यात बिल बघितल्यानंतर ध्यानी देव आला सकाळी सकाळी. नमस्कार. अधिकारी यांचे आभार, त्याचबरोबर सर्व विधिज्ञांचे, माझ्या सदस्यांचे, बांधवांचे, आमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचे, महिला वकील, त्याचबरोबर ज्येष्ठ वकील, सगळ्यांचे आभार मानतो. त्यात विशेष करून आभार यांचे मानायचे जे कवी आमच्या हक्केला ओ देऊन अगदी एकदाच मी त्यांना बोलवलं, ते सगळेच्या सगळे कवी 100% कवी येण्याचं भाग्य आमच्या ह्या वकील संघाला दिलं. त्याबद्दल आपणा सर्वांचे शतशः आभार आणि ऋण व्यक्त करतो. विशेष करून आमच्या आजच्या ह्या कवी संमेलनाचे सूत्रधार आदरणीय माधव पवार यांनी अतिशय कुमकदार शैलीमध्ये आपल्या सगळ्या शेर शायरी असतील, गझल असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केल्या. खरोखर आम्हाला एक प्रेरणा दिली. एक नवा उपक्रम इथं होऊ शकतो ह्या काव्य मैफिलीतून संदेश गेलेला आहे. सगळ्या कवींचं, सगळ्या न्यायाधीशांचं, सगळ्या न्यायिक कर्मचाऱ्यांचं, सगळ्या वकील बांधवांचं, सगळ्या लेडी वकिलांचं मी मनस्वी आभार आणि ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.